मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी यू हॅव टू मेक युअर सेल्फ. बहुआयामी व्यक्तिमत्व स्वतःला बनवून घ्यायचं आहे. अँड टाईम स्टार्टेड नाऊ. आता टाईम सुरू झालेला आहे. ऑनलाईन एज्युकेशन इज फॉर यू. तुम्हाला भाषा शिकायची आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. पे अँड लर्न. इन आर सोलापूर, in some schools, foreign language teaching is already started. And Marathi and semi-English school, probably they might start from next year also. They are also thinking seriously. त्यामुळं one thing is that while dealing about the leadership, the leader, one who impress, and the leader, one who give the proper direction to others. तर आपल्याला काय करायचं आहे? दिशा द्यायची आहे. आणि सेकंड थिंग, इम्प्रेस अदर्स थ्रू आर वर्क. कामातून इम्प्रेस करायचं आपल्याला. काम बोलताय, लक्षात ठेवा. तुम्ही कामातून उत्तर लोकांना द्या. ज्या स्कूलमध्ये आपण कॉलेजमध्ये काम करतो, जे टास्क मला दिलेलं असतं, क्रॉस द बाउंड्रीज, आउट ऑफ द वे जाऊन काम केलं पाहिजे. माय ड्युटी इज नॉट रिमेन फ्रॉम स्कूल टू होम अँड होम टू स्कूल. एवढंच माझं आता काम राहिलेलं नाही आहे. मला जगाच्या बरोबरी मला राहायचं आहे म्हटल्यानंतर व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड, व्हॉट द वर्ल्ड डिमांड्स, नॉट माय सोसायटी ऑर नॉट माय डिस्ट्रिक्ट, नॉट माय स्टेट, व्हॉट द वर्ल्ड डिमांड्स अकॉर्डिंग टू दॅट वे आय हॅव टू कीप माय सेल्फ इंटॅक्ट. स्वतःला मला इंटॅक्ट त्या ठिकाणी ठेवायचं आहे. सर पुढे घ्या. प्रभावातून नेतृत्व म्हणजे कसं Do you remember the great name in the former principal of this संगमेश्वर महाविद्यालय, डॉक्टर के भोगेशयना? ऐकलं आपण त्यांचं नाव? इंग्लिशमधले एकदम मास्टर. ऐकलं नाव त्यांचं? सच अ पर्सनॅलिटी. आज हे लोक त्यांचं नाव घेतात. भोगेशयना एक्सपर्ट इन इंग्लिश लँग्वेज, लिटरेचर, एकदम कोळून सगळं पिलेले असं ते व्यक्तिमत्व. इंग्रजी भाषा म्हटलं की त्यांचं नाव आजही घेतलं जातं. प्राचार्य, ॲडमिनिस्ट्रेशन, इन्फ्लुएन्स त्यांचा इतका जबरदस्त होता. प्रभाव म्हणजे फक्त डिक्टेटरशिप नाही, लक्षात ठेवा. प्रभाव म्हणजे फक्त असं हुकुमशाही नाही ते त्या ठिकाणी. प्रभाव म्हणजे तुमच्या कामाचा प्रभाव एवढा पाहिजे की त्यातून आपोआप नेतृत्व तयार होतं. आय वुड लाईक टू मेन्शन द थिंग्स, इन्स्टिट्यूशन विच इज मायनॉरिटी. ज्या संस्था असतात त्याच्यामध्ये इज नो लॉ टू इलेक्ट प्रिन्सिपल ॲज पर सिनियरिटी. नो. काय तिथं त्यांचं कसं आहे तिथं? वन हू ॲक्ट्स वेल, वन हू मोटिवेट अदर्स, वन हू लीड्स अदर्स, वन हू गिव्ह प्रॉपर डिरेक्शन टू अदर्स, वन हू इम्प्रेस द अदर्स, वन हू ॲक्सेप्ट द चॅलेंजेस, वन हू थिंक्स पॉझिटिव्हली, he is elected as a principal. I would like to mention of the name of the school college, that is M.A. Pangal High School. Dr. Harun Bhagwan is my best friend. At the early age, he has given the responsibility to be a principal of that school college. Surprise झालो आम्ही की हरुण सरांना डॉक्टरेट कंप्लीट व्हायच्या आसपास त्यांना प्रिन्सिपल पद दिलं गेलं. आता का दिलं मला सांगा प्रिन्सिपल पद? हे इंग्लिश एक्सपर्ट, डॉक्टरेट माणूस आहे, हुशार आहे, आणि एक पेशन्स आहे, पॅसिव्हिटी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे. अशा सिंक्रोनायझेशन ऑफ ऑल द क्वालिटीज द प्रिन्सिपल ऑर द लीडर शुड हॅव. म्हणून नेतृत्व हे प्रभावशाली असलं पाहिजे. एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवा. आपण असं म्हणतो, इफ मनी इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. If the character is lost, everything is lost. We have to shape sound our character. जे चारित्र्य जे म्हणतात लीडरचं, ते खूप चांगलं असायला पाहिजे. ही शुड बिहेव विथ द कलिग्स इक्वली. सर्वांना समानतेची वागणूक. NEPमध्ये नो डिफरन्स बिटवीन टीचर्स, दिस टीचर अँड दिस टीचर. कोई फर्क नाही आहे. नाही स्त्रिया आहेत असं नाही, पुरुष आहेत त्यांना जास्त काम द्या असं नाही. आता दॅट जमाना हॅज गॉन. अभी वो जमाना नहीं है. तो कीप इन माइंड इक्वली, ट्रीट इक्वली टू ऑल बाय कीपिंग द मॉरल व्हॅल्यूज सेफ अँड साऊंड. बिकॉज कॅरेक्टर इज लाईक अ ग्लास पॅन.
चारित्र्य हे लक्ष एखाद्या काचेच्या भांड्यासारखं असतं. इफ द लीडर ऑफ द स्कूल बिहेव रॉंगली विथ द पॅरेंट्स, विथ द स्टुडंट्स, विथ द कलिग्स, देन ऑटोमॅटिकली अँटी क्लायमॅक्स फ्रॉम द टॉप ऑफ द हिल युअर रिटर्न जर्नी स्टार्ट्स. मग उतरता प्रवास सुरू होतो. आणि शाळा, वन्स अपॉन अ टाइम आय हॅव सीन the many schools in Solapur city, Solapur district, institutions, once upon a time they were in the climax, top of the mountain, top of the publicity. But now the school, the area has become desert. The best example I would like to give the example of Nutan High School, Solapur, Vijapur Road. काय 120 मुलं एका वर्गात, once upon a time. My wife was in that school. She told. 120 मुलं वर्गात, बसायला जागा नसे, मुलं बसले असायचे. Now go and see the situation. Around garbage is there. 90%, 70% teachers surplus. See, that institution has seen the better days once upon a time, but due to the wrong things happen in institution, what happens? In that area, the school, the society demands that school, but situation changed. Leadership should have a vision. एक विजन पाहिजे लीडरकडे. कारण आफ्टर 5 years, आणि उद्या काय बदल येणार नाही ते मला कळलं पाहिजे आज. आय शुड बी इंटॅक्ट. आय टेल वन एक्झाम्पल ऑफ वन स्कूल. वन टीचर कॉल्ड मी, ठुमरे सर, आय एम गोईंग टू 9th class नाउ अँड प्लीज सेंड मी द फॉर्मॅट ऑफ एक्टिविटी सीट. आफ्टर 15 minutes मुझे क्लास में जाना है. मी बोला सर, पॅटर्न ऑफ 10th and 9th आर सेम. ही रिप्लाइड, कधीपासून? आय सरप्राईज. आय डू नॉट लाईक टू मेन्शन द नेम ऑफ दॅट स्कूल बिकॉज ही इज माय फ्रेंड ऑल्सो. सरप्राइजिंग थिंग आहे. इफ आय डोंट नो द पॅटर्न ऑफ द माय सब्जेक्ट, देन हाऊ कॅन आय डिलिव्हर द कंटेंट? हाऊ माय टीचिंग विल नॉट अकॉर्डिंग टू द प्रॉपर डायरेक्शन. अगर मुझे क्वेश्चन पेपर का पैटर्न ही मालूम नहीं तो मेरा टीचिंग कैसा होगा? Why I am teaching this activity? How the questions are set? How they are asked in exam? मी सांगितलंच नाही तर मुलांना येणार काय? आणि मोठे मोठे स्कूल आहेत, पण मुलं ओळखतात, मुलं जज करतात तुम्हाला. सो कीप द व्हॅल्यूज अँड अपार्ट फ्रॉम दॅट यू शुड हॅव विजन. आता काही स्कूलमध्ये इंग्लिश लॅब आहे, काही स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॅब्स आहेत. सायन्स लॅब सगळीकडे आहेच आहे, पण विषयाचे गणित विषयाची लॅब आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ॲक्टिव्हिटीमधून गणित शिकायचं आहे. भविष्यातलं NEP किंवा येणारं शैक्षणिक धोरण जे आहे ते आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीनं असणार आहे. मुलांना आपल्याला रॉड बेसिंग नाही आहे, मेमरी बेसिंग नाही आहे, तर स्टुडंट्स विल अंडरस्टँड इच अँड एव्हरीथिंग बाय थिंकिंग, बाय अनालायझिंग, बाय इंटरप्रिटेशन. ज्ञानाचं पृथक्करण, ज्ञानाचं संश्लेषण, ज्ञानाचं विश्लेषण माझा विद्यार्थी केलं पाहिजे. मग परवाच एक जी न्यूजवरती मी ॲनालिसिसमध्ये एक पाहिलं, तुम्हाला माहीत असेल OBT येणार आहे, ओपन बुक टेस्ट. CBSEला ह्या वर्षीपासून सुरू आहे, आपण ऐकलं आहे. काय होतो प्रकार? OBT म्हणजे काय असणार आहे? त्यांनी सांगितलं की स्टुडंट्स विल बी अलाउड टू टेक द नोट्स इन एक्झाम हॉल. अलाउड आहे. मग मुलं काय करणार? द ॲव्हरेज स्टुडंट काय करणार? दे विल कॉपी द आन्सर राईट. बट टॉपर्स, कॅन द टॉपर स्टुडंट्स बाय कॉपिंग द आन्सर्स कॅन विल अचीव मॅक्सिमम मार्क्स? हुशार पोराला तुम्ही काय म्हणायचं? मनाने काय लिहू नको, ह्यातलं बघूनच लिही. काय होईल? कॅन ही कम्प्लीट द पेपर विदिन द टाईम? ही विल नॉट स्कोर. एक्सपर्टला सांगितलं की बाबांनो, OBT म्हणजे तुम्हाला साधं समजू नका. जगातल्या 10-12 कंट्रीमध्ये ऑलरेडी ते सुरू आहे. इंडियाने पण ते सुरू केलं, तर पण 2 वर्ष चालून ते परत बंद केलं CBSEनं. वेगळा इम्पॅक्ट झाला वगैरे, पण आता नवीन याच्यामध्ये खूप वेगळं आहे. मग कसं? डिफाईन इव्हॅपरेशन. इव्हॅपरेशन म्हणजे डिफाईन करा. स्टुडंट गेला, नोट्स काढल्या, पटपट लिहिलं, संपलं. द क्वेश्चन विल नॉट बी आस्क्ड लाईक दॅट. हाऊ द इव्हॅपरेशन टेक्स प्लेस इन मड. चिखलात बाष्पीभवन कसं होतं? आन्सर तिथं नाही. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे OBT जरी आलं तरी आपला तेवढं इझी वे इट विल नॉट बी, रिझल्ट विल नॉट बी इन्क्रीज इझिली नाही आहे.
चाललंय, खूप बदल होणार आहेत OBT म्हणजे ओपन बुक टेस्टमध्ये, कदाचित आपल्याला येईल सुद्धा. CBSE प्रोग्राम सक्सेस झाला की येईल. विजन आपल्याकडे, शाळेकडे एक विजन असतं एक प्रकारचं. आपल्याकडे एक असतं बघ, एक ब्रीद वाक्य असतं. काय शाळेचं आपलं ब्रीद वाक्य? श्रम हीच नीती. किंवा अजून आपल्या शाळा संस्थेचं काय ब्रीद वाक्य आहे? सामाजिक परिवर्तनातून आमचा संकल्प. प्रत्येक संघटनेचं एक ब्रीद वाक्य असतं, लक्षात ठेवा. आणि अकॉर्डिंग टू दॅट मोटो वी लीड अहेड. स्कूलमध्ये जे नेतृत्व शैक्षणिक होत असतं, एज्युकेशनल लीडरशिप, ऑलरेडी आय हॅव मेन्शन दॅट पॉईंट. परफॉर्मिंग व्हेरियस ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करत असताना जो रोल दिलेला आहे तो रोल 100% पूर्ण करणे. परीक्षा प्रमुख जर विभाग माझ्याकडे असेल तर अगदी बैठक व्यवस्थापासून सगळ्या गोष्टी, मुलांना पेपर देणे, करेक्शन्स म्हणा, सगळं व्यवस्थित ते नेतृत्व माझ्याकडे असलं पाहिजे. इव्हॅल्युएशन पॅटर्न असेल म्हणा, किंवा जे काय कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील, स्पोर्ट्स वीक असेल, जे नेतृत्व मला दिलेलं आहे ज्या विभागाचं, हू इज रिस्पॉन्सिबल ॲट द एंड ऑफ, प्रिन्सिपल इज रिस्पॉन्सिबल, ही असाइन्स यू अ जॉब. आता भविष्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जॉब परफॉर्म करावं लागणार आहेत. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की मराठी विषयात शिक्षक आहे, मी ICT किंवा मी कॉम्प्युटर मुलांना काय शिकू, मी स्पोर्ट्स काय शिकू, असं नाही आहे. मल्टीटास्किंग आपल्या भविष्यामध्ये आलेलं आहे, येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं सर पुढं, नेतृत्वाचे जर प्रकार पाहिले, लीडरशिप, इन्स्ट्रक्शनल लीडरशिप. आता याच्यात एक व्याख्या तुम्हाला सांगतो, एका व्याख्यात लक्षात येईल तुम्हाला. अ लीडर इज वन हू नोज द वे. A leader is one who knows the way, goes the way and show the way to others. नेतृत्व कोणाला म्हणायचं? ज्याला यशाचा मार्ग माहीत आहे, त्या मार्गावरून चालतो आणि दुसऱ्यांना सोबत घेऊन जातो, मोटिवेट करतो. आवर कॅप्टन हॅज अ सब्जेक्ट, त्यांचा एखादा विषय असतो. इफ द कॅप्टन doesn't go to the class, doesn't supervise the classroom, then he will not understand what is going in the class. क्लासमध्ये काय सुरू आहे काय नाही. आता मला एका ठिकाणी त्या ठिकाणी सांगितलं की बेस्ट क्लासरूम कोणता. एका मॅडमने सांगितलं की सर वर्ग एकदम शांत पाहिजे, वर्ग नियंत्रण पाहिजे. 2 वर्ग तुमच्या पुढे मांडतो मी. 1 class like you now here. You are listening calm and quietly. Students are listening, teacher explaining. Other class is that teacher has assigned a group work. Students are discussing in the group work. And teacher are calling one by one as a leader to explain what your findings. Which class will be live? Group activity class will be live. And which class will not be live? Teacher is explaining, students are listening. In NEP, what is expected? Live class is expected. Class जिवंत आहे, म्हणजे ज्या क्लासमध्ये आवाज आहे तो क्लास जिवंत. एक काळ होता, मी ज्या शाळेत शिकलो, वर्गात बसलो, द टीचर हू कम्स टू द क्लास विथ अ डिसिप्लिन, करारी मुद्रा, नजर मानावर वर्गाकडे, मुलं सगळे शांत, नजरात नजर भिडवायची ताकद नाही. सर कम्स ॲट द बोर्ड अँड एक्सप्लेन गोईंग ऑन. वी यूज टू लिसन व्हेरी कामली अँड क्वाइटली. सर दिसले असे कॅम्पस सगळे पोरं वर्गात. स्टुडंट्स विल नॉट आस्क अ सिंगल क्वेश्चन. अहो समोर यायची ताप नाही आहे, विचारायचा विषयच नाही आहे. आता काय आहे? एज्युकेशन आहे स्टुडंट सेंटर. स्टूडेंट्स आर बोल्ड इनफ टू आस्क यू डाउट्स एंड क्वेश्चंस एनीवेयर, कहीं पर भी, कहाँ भी, कभी भी. रात 10 बजे भी बच्चे फ़ोन करेंगे, सर इसका आंसर क्या है. अरे मूर्खा, झोपायची वेळ झोपू दे का, आता उद्या विचार ना. असं जर म्हणला तर अवघड आहे. खरंच आहे, काळ बदललेला आहे मित्रांनो. आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, बिहेवियर बघा. अ लीडर्स बिहेवियर that demonstrates superior virtues, self-discipline
अँड अनसेल्फिशनेस. निस्वार्थीपणाने, प्रभावीपणाने, लीडरशिपनं प्रत्येक गोष्टी सगळ्यापुढं मांडणं अपेक्षित आहे. दोन प्रकारे पाहिलेत मी सुद्धा. वन लीडर when he comes to the school he never sit on the chair, moves on. क्या चल रहा है, किधर क्या चल रहा है, साइंस लैब में क्या चल रहा है, ग्राउंड पर क्या चल रहा है, इंग्लिश क्लासरूम में क्या चल रहा है. सडनली वर्गात जातात, बसतात, 5 मिनिटांनी बाहेर येतात, माहोल बघतात, काय चाललंय काय नाही, आढावा घेतात. एक. अनादर असा आहे की बघत नाहीत. आता CCTV कॅमेरा आहेत, त्याच्यामुळे काय चाललंय क्लासमध्ये कळतंय. त्याहीपेक्षा फिजिकली इफ द लीडर गो इन द क्लास अँड डिस्कस विथ द स्टुडंट्स व्हॉट इज गोईंग ऑन. बरा, काय शिकवले सरांनी आज, काय शिकवते, काय चालू आहे बोर्डवरती, काय नाही, काय तुला समजलं का, कळलं का. ह्या सगळ्या गोष्टी NEPमध्ये अपेक्षित आहेत. परिवर्तनशील नेतृत्व. आता मला याच्याबद्दल सांगा, परिवर्तन म्हणजे काय, कसलं परिवर्तन आपल्याला करायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशनल लीडरशिप म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्म. काय परिवर्तन करायचं आपल्याला. परिवर्तन म्हणजे 90% 92% 95% काय करायचं आहे. अपडेट आवर नॉलेज, ॲक्सेप्ट द चेंज. बदल स्वीकारायचा आहे. आपण कोरोनामध्ये स्वीकारला. आपण म्हणजे PPT कधी बनवलं नाही, व्हिडिओ कधी बनवले नाहीत किंवा लाईव्ह क्लास कधी घेतला नव्हता, आपला टेक्नॉलॉजी काहीच माहीत नव्हतं. बट वी हॅव टू ॲक्सेप्टेड इट. आपल्याला ते स्वीकारावं लागलं. अँड नाऊ मॅक्सिमम टीचर्स इन महाराष्ट्र इन द वर्ल्ड हॅज बिकम टेक्नो सेव्ही. रिझन इट इज अ ब्लेसिंग ऑफ, ब्लेसिंग म्हणू नये खरं तर बरं का, ब्लेसिंग ऑफ कोरोना. खरं तरी असं वरदान असं म्हणेन की बाबा बिकॉज ऑफ कोरोना आय बिकम अ टेक्नो सेव्ही टीचर. आम्ही युसुफ सरांचा पहिला तास जेव्हा आम्ही पेपरला बातमी वाचली की ठोकळ शाळेमध्ये सरांचा खूप मोठा लेख आला होता की ऑनलाईन वर्ग, म्हणजे पहिली शाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या शाळेनं, त्यांचं नाव आदराने मी घेईन विथ रिस्पेक्टफुल, दॅट स्कूल स्टार्टेड ऑनलाईन एज्युकेशन. घरात बसून सर ऑनलाईन शिक्षण देत होते विद्यार्थ्यांना. आम्ही हादरलो त्यांची बातमी वाचूनच, गळाटलो. आता कसं आहे, मुख्याध्यापकांची वाचणार, संस्था वाचणार, तुम्ही सुरू करा म्हणणार. त्यांनी सांगायच्या आत आम्ही सुरू केले हालचाली आणि हळूहळू त्या लेवलला आम्ही येत गेलो. म्हणजे कुणीतरी थोडं पुढं आलं पाहिजे आणि तो बदल स्वीकारला पाहिजे. असं म्हणलं का शिक्षक इंडियामधला, नाही आम्ही आज हे काय घरोघरी जाणार नाही आहे, आम्ही मुलांना ऑनलाईन शिकवणं आम्हाला येतच नाही, ते कसं करणार आम्ही, माहीत नाही मला. मी म्हणणार खेडेगावात राहतो, शेतात राहतो शिक्षक, रेंज नाही, काय नाही, हाऊ कॅन आय टीच. वी डिडंट गिव्ह द रिझन्स, वी ॲक्सेप्ट चॅलेंज. कोरोनामध्ये आपण ड्युटी करत आपण अध्यापनाचं कामसुद्धा आपण त्या ठिकाणी बजावलं. वी ॲक्सेप्ट द challenges, we transform it. Moral values. Morality is like a glass pan. नैतिकता ही काचेच्या भांड्यासारखी आहे. याच्यामध्ये लीडर्स टच आवर हार्ट. त्याचं नेतृत्व, त्यांचे विचार, त्यांचे प्रिन्सिपल्स, त्यांचे ओपिनियन्स आपल्या मनाला स्पर्श करणारे पाहिजे. खरंच बाबा, कसं विजन खूप चांगलं त्यांच्याकडे आहे. मॉरली व्हॅल्यू किती आहे. तर नैतिक नेतृत्व असलं पाहिजे बरं का, नैतिकता असली पाहिजे. ॲज अ लीडर आय शुड गो टू द क्लास, ॲज अ लीडर आय शुड टीच द स्टुडंट्स. एखादा वर्ग मी घेतला पाहिजे, त्या वर्गावर मी गेलं पाहिजे, किंवा एखाद्या वर्गात एखादं कंटेंट मी टीच करून आलं पाहिजे. इवन दो आय एम नॉट अ रेग्युलर टीचर, ॲज अ वन्स इन अ वीक त्या वर्गाला मी शिकवत नसेल तर त्या वर्गात जाणे आणि काय शिकवलं किंवा तो एखादं कंटेंट तिथं शिकवून येणे ॲक्टिव्हिटी बेस्ड पद्धतीनं, म्हणजे मुलांना थोडंसं मुलं मोटिवेट राहतात. सो लीडर शुड हॅव अ मॉरल व्हॅल्यूज. पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप. आपल्याकडे सगळेच प्रोग्राम होतात. कोणकोणते प्रोग्राम होतात आपल्याकडे. कल्चरल प्रोग्राम होतात. हाव यू टेक पार्टिसिपेशन ऑफ अदर्स. कुठल्या गोष्टीमध्ये आपण सहभाग घेतो. मला शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचा आहे, तर आपण काय त्यात भाग घेतो, काय करतो. गॅदरिंग घ्यायचं आहे, काय करतो. नाटक बसवायचं आहे, नृत्य आहे, गायन आहे, वादन आहे, वेगवेगळी व्हरायटी असतात. आपण काय करतो. ज्या टीचरला नृत्याबद्दल माहिती आहे, मॅडम तुम्ही हे नृत्य थोडं बसवून घ्या. ज्या सरांना गायनाबद्दल थोडंसं नाहीत, सर तुम्ही थोडीशी गाणी बसवून घ्या. त्या अँकरिंग एकाला देतात, जे खूप छान रंजक पद्धतीनं मराठी हिंदी इंग्लिश खूप एक सिंक्रोनाइज करतात, आपण त्यांना ते जॉब देतो.
ईच अँड एव्हरी टास्क इज असाइन. कागदावर प्लॅनिंग असतं. विदाऊट प्लॅनिंग नो सक्सेस. प्लॅनिंग इज द फाउंडेशन ऑफ एव्हरी सक्सेस. लक्षात ठेवा. जर तुम्ही प्लॅनिंग केलं नाही, NEPमध्ये प्लॅनिंग शिवाय काहीच नाही आहे. वेअर आय एम नाऊ अँड वेअर आय हॅव टू गो. वेअर माय इन्स्टिट्यूशन, वेअर आय हॅव टू टेक माय इन्स्टिट्यूशन. वेअर इज माय CPD, कंटिन्यूअस प्रोफेशनल डेवलपमेंट. अब मैं कहाँ हूँ, मुझे कहाँ जाना है, तय करो. डेस्टिनेशन फिक्स अँड अकॉर्डिंग टू दॅट वे स्टार्ट युअर जर्नी. तर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक रोल एक परफॉर्म करायला द्यायचा आहे. पार्टिसिपेटिव्ह. एक जर समजा व्यक्ती त्यातनं जर निगेटिव्ह थोडं काम केला की ऑटोमॅटिकली ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम यू आर कॉल्ड. सगळे या. हे काम तुम्ही कोणाला दिलं होतं? यांना दिलं होतं. सर ते लक्ष दिलं नाही बघा. सर्वांना समान म्हणजे असं नाश्त्याची वाटणी केली होती. पोरं गेले, गपागपा घेतलं, बाकी पोरांना मिळालंच नाही. नियोजन करायला पाहिजे. प्लॅनिंग. स्कूल इज अ फॅमिली. लक्षात ठेवा. इन फॅमिली रोल्स आर असाइन. प्रत्येकाला कामं दिली असतात, सब्जेक्ट असतात, आणि अपार्ट फ्रॉम सब्जेक्ट टीचर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आर देअर. आता शाळेमध्ये एवढे उपक्रम आहेत. उपक्रमशील शाळा. आता परवाचे परिपत्रक आले. एव्हरी सॅटरडे काय करायचं आहे? एव्हरी सॅटरडे फक्त वाचन. आनंददायी शनिवार आपला साजरा करायचा आहे. पण कसा? त्या दिवशी काय आपलं टीचिंग नोट्स क्वेश्चन असलं काही नाही आहे. अभ्यासाला पूरक वेगळे किंवा ते वेगळे उपक्रम. गिव्ह द प्लॅटफॉर्म टू द स्टुडंट्स आर्ट. गायन, वादन, वक्तृत्व स्पर्धा घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्या मुलामध्ये हिडन असतात ना, त्यांना बाहेर काढणं. वी नेव्हर ट्राईड. आस्क इज देअर एनी वन हू डज द मिमिक्री ऑफ एनी ॲक्टर, ॲक्ट्रेस, विलन ऑर टीचर. आपण त्याला संधी देतच नाही. ते कलाकार दडलेला आहे त्याच्यामध्ये. संधी नाही. कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा. भाषण घ्या, हे घ्या, ते घ्या. शनिवारी काय नाही, मुलांना फक्त एन्जॉय करू द्या. लेट देम एन्जॉय. का झालेलं आहे? गॅदरिंगच्या पिरियडमध्ये आणि क्रीडा सप्ताहामध्ये उपस्थिती बघा शाळेची कशी असते. फुल उपस्थित असते. कुणी ॲब्सेंट राहत नाही. माझ्याकडचा अनुभव मला आहे. आणि शाळेत जेव्हा ॲक्टिव्हिटी नसतात ना, 2-4 जे असतात ना, कधी नेणारे ते पण येतात. ते स्पर्धेत भाग घेतात, जिंकतात सुद्धा, ॲब्सेंट राहत नाहीत. तर ॲक्टिव्हिटी जी आहे स्कूलमध्ये, उपक्रम जे आहेत ते जास्तीत जास्त असावेत, असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मॅनेजरियल लीडरशिप, व्यवस्थापकीय नेतृत्व वेगळं आहे. व्यवस्थापन ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याचा संबंध आपल्या एज्युकेशनल लीडरशिपशी आहे, आपल्या मॅनेजमेंटशी आहे. पोस्ट मॉडर्न लीडरशिप, आधुनिकते नेतृत्व, मॉडर्न थिंग्स. आता जे चेंजेस आपल्याकडे होत आहेत, आलेले आहेत, ते सर्वांनी स्वीकारणे आणि त्याप्रमाणे ते ॲक्सेप्ट करून इम्प्लिमेंट करणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मला काय येत होतं, मला काय माहीत नव्हतं. अहो कधी इन्कमिंग आउट गोईंग फक्त कॉल घेणे एवढंच माहीत होतं. पण असं म्हणजे हे तयार करणं, हे करणं, ते करणं काही माहीत नव्हतं. आमच्याकडे सर्क्युलर आलं की आवर इंग्लिश टीचर्स हॅव अ स्टेट लेवल सिम्पोजियम इन मंगळवेढा. अँड सोलापूर डायट कॉल्ड मी, सर you have to give presentation on behalf of Solapur district. New teaching techniques, अध्यापन नवीन तंत्र ॲज अ टीचर. मग आता हे चॅलेंज स्वीकारलं आपण, की आता PPT बनवायचं आहे, सगळं तयार करायचं आहे. काय नाही म्हटलं ना, ॲक्सेप्ट चॅलेंज. शाळेमध्ये तास घेत दररोज 1-2-3 स्लाईड असं बनवायचं कंटेंट तयार केला. छान 20-25-30 स्लाईड तयार केल्या. 9 मिनटं 10 मिनटं वेळ मिळणार आहे म्हणून सांगितलं. स्टेट लेवल सिम्पोजियम मंगळवेढ्याला झालं, राज्यस्तरीय, ज्याच्यामध्ये पुण्या मुंबई शिक्षक पार्टिसिपेट झाले होते. अँड आय पार्टिसिपेट ऑन बिहाफ ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट. लिटररी, वेन यू पार्टिसिपेट युअर सेल्फ, ॲक्सेप्ट द चॅलेंजेस, मॉडर्न चेंजेस. आय प्रेझेंटेड माय सेल्फ, वी वेअर द होस्ट, ऑर्गनायझर, सगळ्यात लास्ट.
तुम्हाला कमी वेळ मिळेल म्हणले, पाहुण्यांना जास्त, त्यांना 12 मिनटं मिळे, 10 मिनटं मिळे, मला फक्त 7 मिनटं मिळे. 7 मिनटात मला कंटेंट सांगायचा होता. आणि एक्सपर्ट म्हणजे अधिकारी लोक सगळे. आय गॉट द फर्स्ट प्राइज इन स्टेट लेवल सिम्पोजियम प्रेझेंटेशन. फर्स्ट प्राइज मिळायचं कारण काय की जेव्हा सांगितलं बुवा तुम्हाला हा कंटेंट तयार करायचा आहे, परफेक्ट कंटेंट, PPT कशी असावी, आदर्श PPT कशा हवी, एक्सप्लेन कसं करावं, याचं तंत्र मी आत्मसात केलं. काही एक्सपर्टला विचारलं, यूट्यूबवरती गेलो, प्रेझेंटेशन कसं करावं, स्किल कशा असतात, PPT, दिस इज द आयडियल PPT. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, एखादा पॅसेज स्क्रीनशॉट काढला आणि PPT टाकला, दॅट इज नॉट PPT. पुण्या मुंबईच्या लोकांनी काय केलं की खूप डिस्क्रिप्टिव्ह होतं. फर्स्ट प्रेझ खान, वाय ही गॉट द फर्स्ट प्राइज, बिकॉज ही प्रेझेंटेड व्हेरी नाईसली. अपार्ट फ्रॉम दॅट, हाऊ PPT शुड बी. ॲक्सेप्ट द चॅलेंज, बिकॉज आय नो द opportunity and calamities are never comes by telling in advance. लक्षात ठेवा, एक डोक्यात ठेवायचं NEPमध्ये, संधी आणि संकट कधीही सांगून येत नाहीत. जेव्हा संधी मिळाली, आता आमच्याकडे पूनम पाटील मॅडम आहेत. मॅडम जर उभे राहा 1 मिनिट. या मॅडम आहेत. मॅडम बसा. या निर्मलता ठोकर शाळेमध्ये काम करतात. यांना आमचं एक प्रशिक्षण होतं, म्हणजे एक शिक्षण गायडन्स करायचं होतं, प्रशिक्षण होतं. तुम्ही या विषयावरती बोला. युसुफ सरसुद्धा होते. म्हणजे त्यांना आज नाही 8 वाजता त्यांना सांगितलं की असं उद्या तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन सादरीकरण करायचं आहे. रातोरात त्यांनी काय केलं, PPT तयार केलं आणि उत्तम प्रेझेंटेशन दिलं. शिक्षक पुढं, दिग्गज शाळेतले शिक्षक समोर बसलेले, लाईव्हमध्ये पहिल्यांदा प्रेझेंटेशन दिल्यानंतर उत्तम झालं. त्यांच्या अवॉर्डला एक प्रश्न होता की तुम्ही तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे का. त्यांना त्याचे मार्क्स तर मिळाले, सादरीकरण उत्तम केलं आणि राज्य पुरस्कारामध्ये त्यांना त्याची मदत झाली. कारण तुम्ही आदर्श शिक्षक ठरणार आहात, पण तुम्ही रिसोर्स पर्सन म्हणून कुठे काम केलंच नाही आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. नॉलेज एक्सप्रेशन खूप महत्त्वाचं. आय एम क्लेवर, मी हुशार आहे, माझ्या घरात आहे, बाहेर नाही, उपयोग नाही. लक्षात ठेवा. म्हणजे बोलणारचं सगळंच विकतं, काही न बोलणारचं काहीच विकत नाही. मग आज त्यांनी अगदी सोलापूरपासून त्या अगदी कल्चरल प्रोग्राममध्ये गुवाहाटीला होत्या त्या जवळपास 1 महिना. ही रिप्रेझेंटेड आर महाराष्ट्र स्टेट देअर ऑल्सो. अशी संधी त्यांनी म्हणली असतं नाही, एवढ्या लांब नको सर, मी सादरीकरण कसं करू, मला जमणार नाही, होईल का हो सर. नाही, गायडन्स घेतलं, कसं करू या पद्धतीनं करा. स्वतः त्यात ॲडिशनल करत गेल्या, अभ्यास करत गेल्या, दिवसात सादरीकरण केलं, छान उत्तम झालं. धीस कॉन्फिडन्स बूस्ट यू इन युअर फ्युचर लाईफ. भविष्यामध्ये आपला शाळा आणि माझं घर असं चालणार नाही आहे. आपलं थोडंसं पुढं जावं लागेल आणि मॉडर्न एजमध्ये ॲक्सेप्ट द चेंजेस. 2 गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील बघा नेहमी, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल. हे काय हो सर मॅडम. इंटरपर्सनल स्किल्स किंवा लिडरशिप आणि इंट्रापर्सनल स्किल्स किंवा लिडरशिप हे शब्द कुठं ऐकलेत का. आंतर वैयक्तिक नेतृत्व ऐकले कुठं. जे सेट नेटचा अभ्यास करतात त्यांना फर्स्ट पेपरमध्ये कम्युनिकेशनमध्ये हे आहे, टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे. कोणाला माहीत आहे बोला. बर, कम्युनिकेशन स्किलवरती हे आधारित आहे. बर, गुड. यस सर, यस सर, यस सर, यस सर. त्या लाईनमध्ये कोण. इंट्रा आणि इंटर पर्सनल स्किल्स, इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल्स. आता किती लाखो रुपये ह्याच्यावर कमवतात. लक्षात ठेवा. यूट्यूबवर बघा तुम्ही हे स्किल शिकवण्यावरती. वेन वी कम्युनिकेट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःशी जेव्हा संवाद साधता, दॅट इज इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. वेन वी कम्युनिकेट टू द सोसायटी, टू द पीपल, टू द पब्लिक, दॅट इज अ इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल्स.
मित्रांनो, आपल्याला लोकांना मोटिवेट भविष्यामध्ये करायचं आहे, त्यांना आपला इम्प्रेस करायचं आहे, आपले सॉफ्ट स्किल्स जे आहे ते डेव्हलप करायचे आहेत. नीड ऑफ द एज म्हणून भविष्यात तुमचं नॉलेज तुमच्याच लिमिटेडमध्ये न राहता यू हॅव टू एक्सप्रेस टू द अदर्स, सोसायटी, पब्लिक, कम्युनिटीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. दीज आर द टाईप्स ऑफ लिडरशिप. थोडं पुढं जाऊया. देर इज अ कोरिलेशन बिटवीन, दोन्हीमध्ये संबंध आहे, स्कूल लिडरशिप अँड एज्युकेशन लिडरशिप. हा मुद्दा आपण मग डिस्कशनमध्ये आणलेला आहे बऱ्यापैकी. फॉर ॲक्वायरिंग एक्सपेक्टेड स्किल्स, संपादनूक पातळी साध्य करण्यासाठी वी हॅव टू मेक अ लॉट ऑफ चेंजेस इन आवर टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेमध्ये बदल होतात, झालेले आहेत आणि अजून पण भविष्यात ट्रेमेंडस चेंज होणार आहेत. तुम्ही कम्पेअर जर केलं इन अर्लियर एज, पूर्वीच्या काळी कसं होतं, टीचर ॲट द सेंटर, स्टुडंट्स देअर, कॅम अँड क्वाईट डिसिप्लिन, यू शुड नॉट स्पीक अ सिंगल वर्ड, वॉट एव्हर आय एम टेलिंग यू हॅव टू लिसन, ॲक्सेप्ट इट. You will not get chance to participate, to express yourself. बिलकुल संधी नाही. Time changed. Now students are freely coming to the teacher in the staff room, on the class, on the street, public places, wherever they meet, they ask related to study, personal questions they ask. काय विचारतात? अध्ययन अध्यापनामध्ये बरेचसे चेंजेस बदललेले आहेत. अँड विदाऊट चेंजिंग प्रॉपर मेथड्स अँड टेक्निक्स इन द फील्ड ऑफ टीचिंग वी विल नॉट गेट एक्सपेक्टेड रिझल्ट. नॅस आलेला आहे, बरोबर आहे. नॅसबद्दल माहिती आहे? परवा मी पेपर्स, नॅसचे पेपर कसे बनवायचे जे कार्यशाळा होती SVCS शाळेमध्ये, त्या ठिकाणी मी होतो. मित्रांनो, तुम्ही तर बसलेले शिक्षक आहेत, सिरियस म्हणजे एकदम असं टेन्शन नाही, रिॲलिटीवर आपण बोलायचं आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे म्हणजे काय? राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण. हा काय प्रकार आहे की माझ्या शाळेचा 10वीचा रिझल्ट 100%, माझ्या शाळेतला 98चा हायेस्ट माझ्या शाळेमध्ये, सायन्स आउट ऑफ आउट, मॅथ्स आउट ऑफ आउट. माझा विद्यार्थी नीट किंवा JEEच्या परीक्षेला गेला, माझ्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय पातळीवर नॅस म्हणजे नीटच्या किंवा JEEच्या परीक्षेमध्ये पर्सेंटेज 12%, 13%, 14%. म्हणजे इथं स्टेट लेवलला एवढे मार्क्स, नॅशनलला ते 40% निकाल आला. आपल्या सोलापूर जिल्ह्याचा निकाल 40% आहे आणि आपल्या बोर्डाचा निकाल आहे 95%. तीच बॅच. मग 3री, 5वी, 9वी, 10वी किंवा 3री, 5वी असे 4-4 येतात, ते घेतात दरवर्षी. रँडमली दे सिलेक्ट द स्कूल, रँडमली दे सिलेक्ट द स्टुडंट्स. शाळेत जातात, कॅटलॉग ताब्यात घेतात आणि ते टिकमातेवढी मुलं घेतात, त्या मुलांना एका खोलीत बसवतात, एक्झाम घेतात रँडमली. तुम्ही काय करणार मग? तुम्ही टिकमार केले तर तुम्ही हुशार पोरं पाठवणार. ते तसं नाही, रँडमली. दिस इयर डायट डिसाइडेड दॅट, डायट असं ठरवलेलं आहे की वी आर गोइंग टू कंडक्ट नॅस एक्झाम इन ऑल स्कूल्स फॉर ऑल स्टुडंट. सगळ्या मुलांना परीक्षा असणार आहे ती. मग पेपर कसे असावेत ते सेट करण्यासाठी मी त्या ठिकाणी होतो, त्या वर्कशॉपला. मग आता राम लिव्ड इन बेंगलोर हा पॅसेजमध्ये वाक्य आहे. आमचा प्रश्न काय? वेअर डिड राम लिव्ह इन बेंगलोर? नॅसचा क्वेश्चन कसा आहे? व्हॉट वॉज द रिसाइडिंग प्लेस ऑफ राम? काय झाला? थिंकिंग केलं की नाही? थिंकिंग बेस्ड क्वेश्चन हे नॅसच्या परीक्षेला असतात. कॉम्प्रेन्शन ऑफ द पॅसेज. स्कॉलरशिपला पॅसेज आहे 8वीला, स्पर्धा MPSCला पॅसेज आहे, UPSCलाच पॅसेज आहे. पॅसेजचे प्रश्न कसे असतात बघा. यू विल नॉट गेट सर्टन आन्सर ॲट सर्टन प्लेस विदाऊट थिंकिंग, विदाऊट अंडरस्टँडिंग. आकलनाशिवाय उत्तर लिहिता येतच नाही आहे. आपली मुलं तिथं कमी पडतायत. आपण विचारतो क्वेश्चन सरळ सरळ आणि तिथं तसं नाही, आणि म्हणून आपण मागं पडतोय. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रश्न ट्रिकी असतात,
how to develop the thinking. Process is important, not the product. In NEET or JEE exam, application based questions are there. आणि म्हणून मित्रांनो आपल्या त्या ठिकाणी वी हॅव टू चेंज द प्रॉपर मेथड्स अँड टेक्निक्स इन आर पर्टिक्युलर सब्जेक्ट. मला माझ्या विषयामध्ये अध्यापनाच्या पद्धती आणि तंत्र, बरं दिलेल्या पद्धती त्या स्वीकारावे असं काय आहे का? ॲट द एंड ऑफ द डे काय, माझ्या विद्यार्थ्यांना माझा कंटेंट समजला, माझ्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन त्याचं त्या ॲप्लिकेशन करता आलं, दॅट इज माय लर्निंग आउटकम. आउटकमकडे लक्ष आपलं कमी आहे आणि आपण फोकस फॅक्च्युअलकडे करतो आहे, कॉम्प्लेक्सकडे आपलं म्हणजे लक्ष कमी आहे. क्रिएटिव्हिटी, थिंकिंग, इंटरप्रिटेशन, ॲनालायझिंग याच्यावर जर एवढं आपण मुलांना जेवढं फूड फॉर थॉट देऊ, जेवढं त्याला विचार करायला संधी देऊ, डेफिनेटली आर मेथड्स विल बी चेंज्ड अँड यू विल गेट एक्सपेक्टेड रिझल्ट इन युअर NAS एक्झामिनेशन. तर विथ द हेल्प ऑफ टीचर्स वर्क मेथड दिस चेंज इज हायली इम्पॉसिबल. शिक्षक हे परिवर्तन, शिक्षकांचं परिवर्तन हे शाळेच्या परिवर्तनावर अवलंबून आहे. कसं? शाळेत परिवर्तन कोण घडवणार? मग शिक्षकांचं परिवर्तन हे शाळेच्या परिवर्तनावर अवलंबून आहे. मग शाळेमध्ये परिवर्तन कोण घडवणार? व्यवस्था. विदाऊट चेंजिंग द सिस्टम बदलल्याशिवाय नाही. व्यवस्थेनं त्याला एक दिलं डिरेक्शन, शिक्षक त्या पद्धतीने निघालेला आहे. व्यवस्था बदलली, आपण बदलणार. आपलं परिवर्तन हे अवलंबून आहे मॅनेजमेंटवरती. तर आणि डेफिनेटली वी विल अचीव्ह एक्सपेक्ट रिझल्टचं ध्येय एवढंच आहे की अध्ययनामधल्या अडचणी समस्या दूर करणं आणि वी हॅव टू फोकस दॅट स्टुडंट शुड लर्न 100%. आणि when 100% students will learn, we will get expected result by changing our methods and techniques in education. मला माझ्या विषयामधले अध्यापनाचे तंत्र, त्यातले टेक्निक्स माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला एक मी म्हणजे बेस्ट एक्झाम्पल देतो. कसं असतं, आपण उदाहरण द्यायला आपण मोठी पुस्तक वाचतो, काही गरज नाही, आपल्या आजूबाजूला घडतात छोटी मोठी एक्झाम. माझं एक्झाम्पल देतो मी लास्ट इयरला रुद्देवाडी म्हणून गाव आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये, 10वीच्या मुलांना एक वर्कशॉप घ्या, मी कार्यशाळा, लेक्चर नाही, एक वर्कशॉप, इंटरॅक्शन क्लास होता. आणि तिथं 12:30ला पोचलो, 1ला आमचं सुरू झालं, 4:20 झाले. माझं सुरू होतं, मुलंही अगदी शांतपणे ऐकतात, बसतात व्यवस्थित अगदी. आणि महिना जवळजवळ म्हणजे फेब्रुवारीचा महिना होता, 8 दिवसांनी पुढे परीक्षा होती. फ्रेंड्स, मला सांगायचं त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जवळजवळ 2.25 तास मुलं शांत ऐकतायत, एन्जॉय करतायत, हसतायत, अगदी हसत खेळत अगदी इंटरॅक्शन सुरू आहे विद्यार्थ्यांशी. वेन टीचर कम, जेव्हा शिक्षक आले, बसायचे, परत जायचे, यायचे, बसायचे, जायचे, त्यांना वाटायचं मुलं कोण डिस्टर्ब करेल का, बोलतील का, असं त्यांना वाटायचं. मग माझं सगळं संपलं, सगळे वेचम सगळे डायस बसलं, 2 मुलींना पुढे बोलावलं, एक फीडबॅक द्या मला, सरांनी तुम्हाला काय सांगितलं काय नाही. तर त्या मुलीने एका वाक्यात सांगितलं, दिस इज द फर्स्ट लेक्चर इन माय लाईफ, इंटरॅक्टिव्ह क्लास इन माय लाईफ, विच आय हॅव एन्जॉयड टुडे. Such a innovative teaching method different. एखादा लेसन किंवा एखादा कंटेंट 3-3.25 तास मुलांना खेळवत कशा पद्धतीने घ्यावा. आणि इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज, ही परकीय भाषा आहे. इट इज नॉट बिकॉज ऑफ हार्डली स्पीक इंग्लिश, हार्डली लिसन इंग्लिश. सोलापूरमध्ये तर आपण इंग्लिश ऐकतो कधी, फक्त वर्गात आल्यावर विद्यार्थी आपण शाळेत गेलं शिकवताना तेवढं, बाकी नाही कुठं. 3.25 तास ते सुरू होतं सगळं. शिक्षक म्हणाले की आमच्या शाळेच्या इतिहासामध्ये आमची मुलं एवढे वेळ कधी एका 3 तास तुम्हाला मुलं जेव्हा ऐकतात तेव्हा विचार करायचं की माझ्या अध्यापनामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. जेव्हा मला विद्यार्थी 3-3 तास 4-4 तास ऐकतात. माझ्या पुढं परवा 1300 विद्यार्थी होते, 1300 मंगल कार्यालयामध्ये व्याख्यान, मला 1300 विद्यार्थी. जर ती नजारा जर पाहिला ती जाहीर सभेसारखं होतं. ऑल द स्टुडंट्स फ्रॉम अक्कलकोट तालुका, 30 गावचे विद्यार्थी एकत्र आले होते आणि फक्त ऐकत होते, फक्त ती मुलं एन्जॉय करत होते, छान, किती इनोव्हेटिव्ह पद्धतीने सांगतात. म्हणजे अवघड टॉपिक, सर कशा वर्गात हे अवघड आहे बघ, निर्लक्ष दे, हा टॉपिक खूप अवघड्यात मार्क जातात, तसं नाही. इझी टॉपिक, कसा इझी पटवून सांगायचं, त्याला पुरावे द्यायचे, हाव इट इज इझी. डेव्हलप देअर थिंकिंग,
त्यांना टीच करत बसू नका. टीच देम हाऊ टू लर्न. आता मी इंग्लिश विषय शिकवत नाही, मी इंग्लिश भाषा शिकवतो. टीच द सब्जेक्ट ॲज अ लँग्वेज, विषय नाही, भाषा. आणि मग फ्रेंड्स, इन दिस न्यू एज्युकेशन पॉलिसी वी हॅव टू चेंज आवर टेक्निक्स अँड मेथड्स ऑफ आवर ओन. ठीक आहे, इतरांचं अनुकरण करा, बघा, त्यात ॲडिशन करा, पुढं नाही. रिसर्चमध्ये काय असतं, आता PhD केलं, त्या रिसर्चमध्ये काय असतं, रिव्ह्यू ऑफ प्रिव्हियस लिटरेचर. अगोदर त्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तीने त्याचा आढावा घ्यायचा, त्यामध्ये ॲड करून ते पुढच्या पिढीला द्यायचं. सर्च ऑलरेडी झालं आहे, त्यात रिव्ह्यू घ्या, त्यात वेगळं पण तुमचं टाका आणि पुढच्या पिढीला देऊन टाका. मित्रांनो, आपल्याला आपल्या विषयामध्ये इनोव्हेटिव्ह प्रूव्ह करावं लागणार आहे. का तुम्हाला विद्यार्थ्यांनी 3 तास 4 तास ऐकावं, वेगळं आहे. पहिल्या 10-15 सेकंदात मुलांना ट्रिकमधनं लगेच त्यांचं सर काहीतरी वेगळं आहे बरं का हे, असं वाटलं पाहिजे. ॲज युज्युअल आय एम कॉपिंग द मेथड्स ऑफ अदर्स आणि थोडं टायरिंग मेथड्स, कंटाळण्या पद्धतीत मी शिकवू लागलो. तर मॉडर्न एजमध्ये जो सिलेबस आहे तो आता फक्त विचाराला चालना देणारा आहे. त्या सिलेबससाठी मला नवीन टेक्निक्स आत्मसात केल्याशिवाय चालणार नाहीत. सो फ्रेंड्स, ॲक्सेप्ट द न्यू चॅलेंजेस, टेक्निक्स अँड मेथड्स अँड मेक युअर सब्जेक्ट एनरिच्ड. थोडं पुढे जाऊया, पुढे घ्या सर. त्याच्या पाठी मग एक मुद्दा राहिला फक्त. हां, खाली. यस, हे फक्त बघा तुम्ही कशा पद्धतीनं आहे. क्षमता संवर्धन आहे, प्रेरणा ॲट द सेंटर. कार्यप्रणाली बदलली पाहिजे, नेतृत्व सोबत असणार आहे. न्यू टेक्निक्स, न्यू मेथड्स, ॲट द एंड काय आहे, विद्यार्थी संपन्न. शेवटी काय बघणार आहे तो, वेअर आर माय स्टुडंट्स, माझे विद्यार्थी कुठं आहेत. ओव्हरलुक युअर स्टुडंट. जेव्हा तुमची मुलं बाहेर 10वी नंतर 2024ला 10वीतनं माझा बाहेर पडला विद्यार्थी 2029-30ला तो कुठेतरी जगाच्या स्पर्धेमध्ये असणार आहे. 5 वर्षानंतर आढावा घ्या त्यांचा, कुठे आहेत माझे विद्यार्थी, काय करतायत. जेव्हा तुमचा विद्यार्थी, जसं आता बघा लोकमंगलच्या पुरस्कारामध्ये एक पुरस्कार असा आहे, एखाद्या नामवंत व्यक्तीला विचारतात की हाउ यू चेंज्ड युअर सेल्फ, हु इज युअर मोटिवेटर, आप किससे प्रभावित हुए, किसने आपको प्रभावित किया, उसको अवॉर्ड आहे. नागराज मंजुळेला प्रभावित करणारे प्राध्यापक जेऊर कॉलेजला आहेत, त्यांना आयडियल टीचर अवॉर्ड लोकमंगलला दिलं. काय इनोव्हेटिव्ह डोक्या संकल्पना आहे बघा ती. त्या कमिटीमध्ये हना जगताप मॅडम, खूप दिग्गज लोक, अरविंद जोशी असे लोक काम करतात. अजब झालो मी. मंजुळ्यांना विचारलं की तुमचं एवढं नाव महाराष्ट्रात आहे, तुम्ही जगभर तुमचं नाव झालं, तुमच्या चित्रपटांना पुरस्कार आहेत, अवॉर्ड्स आहेत. हु इज युअर मोटिवेटर. धिस प्रोफेसर मोटिवेटेड मी इन माय कॉलेज लाईफ, इन माय स्कूल लाईफ. म्हणजे मी तिथं असताना हिने मला मोटिवेट केलं, त्यांना अवॉर्ड. आपल्याला रिअल अवॉर्ड इज दॅट, कारण आपली मुलं कुठं आहेत. 10वी नंतर समजा स्वतः 12वीचे शिक्षक आहेत तिथं, 5-6 वर्षांनी तुम्ही मुलांना बघायचं आपले विद्यार्थी कुठं आहेत. दॅट इज युअर संपादनूक, निष्पत्ती, आउटकम, एंड प्रोडक्ट. ते लक्षात ठेवा. प्रोसेस इज इम्पॉर्टंट, नॉट द प्रोडक्ट. प्रोसेस मुलांना सांगा, थिंकिंग कसं आहे सांगा, आणि संपादन मुलांची तपासा. पुढे आपण आलेलो आहे लीडरशिप अँड मॅनेजमेंट. कॅन यू ॲड 1 पॉईंट इन दिस. एखादा मुद्दा ॲड करायच्यामध्ये, एक 2-3 मुद्दे फक्त सांगते त्याच्यामध्ये. मॅनेजर और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सन्स, लीडर्स गिव्ह रिस्पॉन्स टू चेंजेस. नेतृत्व काय करतं, नेता काय करतो, बदल घडवतो. अजून एक मुद्दा, व्यवस्थापक यशाचे श्रेय घेतो, नेता यशापयशाची काय करतो, जबाबदारी घेतो. किती मुद्दा आहे बघा. वेन सर्टन थिंग हॅपन्स इन स्कूल कॉलेज, क्रेडिट गोज टू प्रिन्सिपल. बरोबर आहे की नाही. त्यांना श्रेय मिळतंच, का नेतृत्व ते करतायत. बरोबर आहे. पण NEP-मध्ये काय सांगितलं की नेतृत्वाची व्याख्या जर तुम्ही पाहिली तर पुढं आहे अ लीडर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर सक्सेस अँड फेल्युअर.
यश आलं तरी मी, अपयश आलं तरी त्याला मी जबाबदार आहे. स्पोर्ट्समध्ये मुलं हारले, कोणाला बोलवतात? स्पोर्ट टीचरला. का जिंकले नाही सर सांगा? त्या डिपार्टमेंटला फक्त आपण फोकस केलं. पण नेतृत्व तसं ना. नेतृत्व कसं असलं पाहिजे? ॲक्सेप्ट डिफीट अँड विक्ट्री. टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस टू थिंग्स. दोन्ही गोष्टी स्वीकारा. नेतृत्व ते आहे. इकडे काय? सत्ता गाजवतो. नेता सहकार्यासमवेत सत्ता निर्माण, क्रिएट द पॉवर, डो नॉट बिहेव लाईक डिक्टेटर. हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. व्यवस्थापक स्वतः नायक होण्याचा प्रयत्न करतो. लीडर काय करतो? सहकार्यांना नायक बनविण्याचा प्रयत्न करतो. मग एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्या ऑर्गनायझेशनच्या लीडरला किंवा त्या प्रिन्सिपलला बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालं या कॅटेगरीमध्ये, आणि तिकडं लीडर गिव्ह ऑपॉर्च्युनिटी टू अदर्स. सर तुम्ही पुढं व्हा, तुम्ही हे करा, तुम्ही पुढे ॲक्टिव्हिटी पूर्ण, हे नॉर्म्स पूर्ण करा, यू विल गेट टू दॅट अचिव्हमेंट. तुम्ही त्या रीचपर्यंत, त्या क्लायमेक्सपर्यंत पोहोचू शकताय. तेवढ्या नॉर्म्स त्यांच्याकडून करून घेणं, ते खरं नेतृत्व. खरं नेतृत्व आहे दुसऱ्यांना नायक बनवण्याचा प्रयत्न करतं. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. NEPमध्ये या गोष्टीमध्ये खूप आपण थोडं बारकाईने लक्ष द्यावं. पुढं आहे, याच्यामध्ये काही मुद्दे तुम्हाला ॲड करायचे आहेत. नेतृत्व गुण व कौशल्य, लिडरशिप क्वालिटीज अँड स्किल्स. फ्रेंड्स, व्हॉट क्वालिटीज शुड लीडर पजेस? लीडरकडे कोणते गुण असले पाहिजे, काय कौशल्य असले पाहिजे? जरा खाली घ्या. हां, इथं एक दोन सांगा ना, काही सांगा. कारण कसं आहे, 3 दिवसामध्ये तुमचे रिस्पॉन्सेस विल नॉट बी रिजेक्टेड. अजिबात नाही. रिजेक्टचा विषयच नाही हो, इथं डिस्कशन आहे की तुला हा वाटतं काय पाहिजे. लिडरशिप, नेतृत्वामध्ये गुण आणि कौशल्य याचा संबंध तर आहे. शालेय नेतृत्व आणि शैक्षणिक नेतृत्व संबंध आहेच, पण लिडरशिपमध्ये क्वालिटी आणि स्किल्स काय पाहिजे? व्हॉट क्वालिटीज शुड लिडरशिप पजेस? काय असलं पाहिजे? हो, मोठ्याने सांगा, मोठ्याने. यस, कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस. म्हणजे इन माय एंटायर लाईफ, in my school education, primary, high school, college, I never participated in any competition. वर्गात मी वाचनसुद्धा कधी करत नसायचो, कधी भाषण केलेलं नाही आहे. डायरेक्ट आफ्टर completing my education, I took the duster chalk went in the class and conduct the lesson. Amazing experience. God ब्लेसिंग आय थॉट. मग आता मला सर तुम्ही इंग्लिश मिडियम शाळेत शिकवता का, तुम्ही कॉन्व्हेंटला शिकवता का? मी म्हणलं नाही, मराठी माध्यम शाळेत शिकवतो म्हणलं. मी तसं वाटत नाही हो. काय? कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, यशाची गुरुकिल्ली. लक्षात, मला विश्वास स्वतःवरती पाहिजे. याच्यामध्ये आपण अजून पाहिजे की दूरदृष्टी. लीडरशिप शुड हॅव विजन. दूरदृष्टी पाहिजे. भविष्यात काय वाढून ठेवलं पुढे सांगता येत नाही. ॲटलिस्ट टुडे मी जगाच्या बरोबरीनं आहे की नाही. जो विषय, जो कंटेंट, जे काय मला दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी मागं नसायला पाहिजे. कुठेही गेलं तुमचं नाव पहिल्यांदा आलं पाहिजे पुढं. यांना विचार, यांना माहीत आहे. म्हणजे आज आहे मला असं, पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद, नाशिक, तिथून फोन येतात, सर ह्या सध्या उठाय, जाऊन उत्तर काय, त्याचं उत्तर काय. आमच्या शाळेत मीटिंग सुरू आहे, स्पीकरवरती मोबाईल आहे, आणि आम्हाला फिगर ऑफ स्पीचवरती अडचण आलेली आहे. आणि ज्या फिगर ऑफ स्पीचवर डिस्कशन केलं तोच फिगर ऑफ स्पीच बोर्डाला विचारला. HM फोन कसं, मी वर्गामध्ये आलो आहे आणि हा प्रश्न माझ्यासमोर आहे, तर मुलांना एक्सप्लेन करा. हे जेव्हा तुम्हाला इतर जिल्ह्यातून मेसेज येतात, फोन येतात, सर हे काय, ते काय, काय येतात, तर दॅट पर्सन हॅज कॉन्फिडन्स, हे अपडेट आहेत. म्हणजे यू आर रिमेनिंग विथ द स्पीड ऑफ अदर्स. फक्त माझ्या शाळेपुरतं मी लिमिटेड नाही, तर
क्रॉस द बाउंड्रीज. लिमिटेशन आता सोडून आपण थोडासा एक्सप्रेस युअर सेल्फ. मला काय कुठं जायचं नाही, मला बोलायचं नाही, काय नाही लाग, मला पुढं येऊन मला माझं म्हणणं सादरीकरण करायची वेळ येणार आहे. तेव्हा इन सच अ सिच्युएशन आय शुड हॅव फुल कॉन्फिडन्स, आय शुड हॅव विजनरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की लिडरशिप काय केलं पाहिजे की त्यांनी ही शुड ॲप्रिशिएट द बेस्ट क्वालिटीज ऑफ द टीचर्स. बघा, दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करणं याच्यापेक्षा मोठं पण या जगात दुसरं कुठलंच नाही. आपण एखाद्या मित्राचा स्टेटस बघतो, त्यांनी काय अचिव्हमेंट केलेली आहे, नको वाटतं कॉंग्रॅच्युलेशन लिहायला. ते काय करायचं? कसं वाटतंय बघा तुम्हाला? मित्रांनो, तुम्हाला मी एक प्रतिक्रिया वाचून दाखवेन. जग तुम्हाला ॲप्रिशिएट कसं करतं बघा. तुमच्या कामाचं कौतुक कसं होतं. तुम्ही काय करायची गरज नाही आहे. एक तालुक्याच्या ग्रुपवर एक प्रतिक्रिया आली ती, तुम्हाला वाचून दाखवतो मी. मी फक्त आपलं काम करत राहायचं. शिक्षकांना मोटिवेट करायचं, शिक्षकांना पुढं आणायचं, त्यांना संधी द्यायची, त्यांना हे करा ते करायला लावायचं. आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आपण मागं राहायचं नाही, तू कर मी आहे असं नाही. लिडरशिप त्याला म्हणत नाहीत. असं लिहिलं त्यांनी. आपल्या सोलापूर जिल्ह्यात श्री शहाजी ठोंबरे सरांसारखे रत्न आहे ते आपल्या जिल्ह्याचं भाग्य आहे. खरे सरांचे ऑनलाईन लेक्चर असो किंवा 10वी अभ्यासमालेतील इंग्रजी विषय मराठीनं असो, 10वी निरोसमराचे भाषण असो किंवा सर्व काही सरांचं एक नंबर असतं. रिअली ठोंबरे सर, यू आर द ग्रेट पर्सन अँड ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग पर्सन. कीप इट अप सर. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दोज हार्ड वर्क अँड बेस्ट विशेस युअर फ्युचर प्लॅन्स. फ्रॉम संतोष शेंडे सर, भारत हायस्कूल ज्युनियर कॉलेज, जेऊर. त्यांना ओळखते नाही बरं का मी, कोण शिक्षक मला माहिती नाहीत. ही कमेंट जर तुम्ही पाहिली, असं वाटतं की खरंच गॉड मेट मी. काय अजून पाहिजे? अमेरिकेतनं ही प्रतिक्रिया मी ॲक्च्युली स्टेटसवरती माझ्या फेसबुकवर टाकली प्रतिक्रिया. अमेरिकेतनं एका मुलीनं काय लिहिलं, तर यातला शब्द ना शब्द खरा आहे, हे मी अनुभवलेलं आहे. मी अमेरिकेत इंग्लिश बोलते. माझ्या अमेरिकन फ्रेंड म्हणाली, तू इंग्लिश माध्यमातून अमेरिकन आहे का? नाही, ही भारतीय आहे. सर, क्रेडिट गोज टू यू. यू सेट द फाउंडेशन फिट अबाउट दिस लँग्वेज. दॅट्स वाय आय एम स्पीकिंग फ्लुएंट इंग्लिश इन अमेरिका. दॅट इज युअर अवॉर्ड, दॅट इज युअर सक्सेस. अशा प्रतिक्रियांना तुम्ही फ्रेम करून लावायला पाहिजे. अजून काय पाहिजे शिक्षक? काय पाहिजे की भविष्यामध्ये लक्षात ठेवा, आपल्याला ह्या क्वालिटी आपल्याला असणं गरजेचं आहे. डू युअर वर्क. याच्यामध्ये एव्हरी टीचर एक्सपेक्ट दॅट माय लीडर शुड ॲप्रिशिएट माय बेस्ट क्वालिटीज. आणि स्टाफमध्ये अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं, आपली लोकंसुद्धा आपलं कौतुक करत नाही. हा अनुभव सगळ्यांना आहे. म्हणून मी म्हणलं ना, परवा त्या याच्यामध्ये एकाने खूप छान अक्षर, सुंदर अक्षर काढलं होतं सरांनी. मराठी विषय होता. सर, किती सुंदर अक्षर काढले सर म्हणलं तुम्ही. एवढे शिक्षक खुश झाले. सर म्हणले, खरंच थँक्यू सर. असं थँक्यू सर, कारण असे बोलणारे लोक खूप कमी आहेत. माझ्या शाळेमध्ये मी 18 वर्ष झालं काम करतोय, माझ्या अक्षराचं कोणी कौतुक केलं नाही. यू आर द फर्स्ट पर्सन. ॲज सून ॲज यू सी हँडरायटिंग, यू ॲप्रिशिएटेड मी. थँक्स अ लॉट. आपण गुण, त्याच्यात गुणग्राहकता, गुणांची कदर करणारा असं कौशल्य, अशी क्वालिटी असणं गरजेचं आहे. अजून एक आहे बॅलन्स पर्सनॅलिटी. म्हणजे काय हो? संतुलित व्यक्तिमत्व म्हणजे काय? आर लीडर शुड हॅव बॅलन्स पर्सनॅलिटी. काय पाहिजे? संतुलित व्यक्तिमत्व म्हणजे काय? जेवढं रागावणं तेवढंच माया पण करणारा पाहिजे. सतत रागवतात, 100 कामं केले, ॲप्रिशिएट करत नाहीत, पण चुकल्यानंतर मग 10 मिनिट सगळ्यासमोर झाडतात, धाड. काय मॅडम तुम्हाला काय सर, तुम्हाला कळत नाही का? चुकला काय तुम्ही? असं काय केलं, तसं काय केलं? झालं. आणि पॅरेंट्ससमोर, अजून विद्यार्थ्यासमोर असे सुद्धा मला बऱ्याच हे आलेत, म्हणजे कमेंट्स, सर असं असं होत आहे. मला मुलांसमोर ओरडले सर, वर्गात येऊन ओरडले सर. समजा का मुद्दा चुकलेल्या फळ्यावर चूक आहे, मुलांसमोरच, सर चुकलंय ते. तास ऑब्झर्व कराय मुख्याध्यापक गेले. शिक्षकाचं काय थोडं चुकलं होतं,
कसं सांगायचं असतं, नंतर सांगायचं. आणि मग सपोज आय एम देअर, मुलांनो एस्टरडे आय टॉट यू दिस, देअर इज सम करेक्शन, करेक्ट दिस. ती मुलं बाहेर जाऊन काय बोलणार? मग आपली इज्जत आपण घातली ना. अँटी क्लायमॅक्स सुरू झालं शाळेत. मुलं शाळेत काय सर चुकले, मुख्याध्यापक झापले सरांना वर्गात. मुद्दा खूप मोठा होतो आणि आजकालची मुलं लगेच सांगायला घरी गेल्याबरोबर चर्चा दुसऱ्या वर्गात पोरांना, तुला माहीत आमच्या वर्गात काय झालं आज? हां झालं का? बरं बरं बरं. वक्तशीरपणा पाहिजे. आर लीडर शुड बी पंक्च्युअल. काही मुख्याध्यापक मी आजही बघतो सगळ्यात अगोदर शाळेत असतात, सगळ्यात अगोदर उभारल्याच नाही. शिक्षक उशीर येईल का? येलच नाही. सगळं झाल्यावर मुख्याध्यापक कधी आले कळालंच नाही, आणि गेले कळालं नाही. कुठे गेले? आले ते कधी माहीत नाही, गेले कधी माहीत नाही. मुलांना पीठ पिटलं मुख्याध्यापक उशीर आल्याबद्दल. तुझी पोरं शिक्षक उशीर आले, मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शिक्षकाला यांनी कसं उशीर आले आज, यांनी कसे उशीर आलेत. आता मुलं बोलायला मागं पुढं पाहत नाहीत. सेट द आयडल. तुम्ही आदर्श स्वतः सेट करायचे आहेत. सुसंवाद पाहिजे शिक्षकांशी, चांगल्या पद्धतीनं संवाद आहे, पण सुसंवाद थोडासा कमी वाटतो, तो असला पाहिजे. उपक्रमशीलता मुख्याध्यापकाकडे असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे डिसिजन मेकिंग. तितकंच काय ठरवायचं कुठल्याच पटकन निर्णय घेतला पाहिजे, कारण टाईम डझंट वेट ऑफ एनीबडी. वेळ कोणाची कधी वाट पाहत नसते. त्याच्यामध्ये भय बक्षीस आहे, प्रेरणा आहे, स्वयंप्रेरणा आहे. पुढे आपण जाऊया यशस्वी नेतृत्वाची. बरं ठीक आहे, छान. वर्गाचं गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन. आपलं वर्गाचं व्यवस्थापन कसं आहे? गुणवत्तापूर्ण. गुणवत्ता कशात मोजतात नेमकी हो? काय म्हणजे गुणवत्ता आहे? काय ह्याला व्याख्या काय? 95% मार्क सगळ्याच मुलांना, म्हणजे 90च्या पुढे आणणाऱ्यावर अर्धे विद्यार्थी आहेत. काय गुणवत्ता क्लासची आहे? पण पालक आले शाळेमध्ये, काय सर मला पोरगं उलटं बोलायला लागलंय. बघा गुणवत्ता आपली. येस, एज्युकेशन मीन चेंज इन बिहेवियर, ही व्याख्या शिक्षणाची लक्षात ठेवा. वर्तनातील बदल. रिस्पेक्ट द पॅरेंट्स. मुलगा किंवा आपली मुलगी आईवडिलांचा आदर करते, त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. दॅट इज युअर रिअल क्वालिटी असं म्हणावं लागेल. बऱ्याच वेळा आपण मध्ये माझ्या शाळेमध्ये 90च्या पुढे तेवढे मुलं गेले, एवढे गेले, पुढे माझ्या शाळेत गुणवत्ता असते. पण आपण शेवटी आपल्या हातून गेलेले विद्यार्थी सध्या काय करतायत? पेपरला अनेक नावं आहेत सोलापूर शहरातून वाईट वर्तन केलेलेचे. ती मुलं कुठल्या शाळेत गेली असतीलच ना, ते शिकवून शिक्षक असणारच आहेत की. माझ्या जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं पेपरला नाव आलं की त्यांनी वाईट काहीतरी काम केलं, तेव्हा मात्र आय शुड इंट्रॉस्पेक्ट माय सेल्फ. मी आत्मचिंतन केलं पाहिजे की मी त्या मुलाला शिकवलेलं आहे. मित्रांनो, क्वांटिटी क्वालिटी या गोष्टी वेगळ्या आहेत, पण याच्यामध्ये सर म्हणल्याप्रमाणे मुलांच्या वर्तनातला बदल हा खूप महत्त्वाचा आहे. आय होप दॅट यू विल लर्न थ्रू युअर टीचिंग. आर क्लास मॅनेजमेंट शुड बी बेस्ड ऑन क्वालिटी असलं पाहिजे. अध्ययनाच्या संधी पुरवणं, अध्ययन स्वतः करणं. डोंट टीच देम हाऊ टू लर्न. मुलांना शिकवू नका, कसं शिकायचं ते शिकवा. प्रॅक्टिकल बेस्ट. ते आपण एक्झाम्पल देतो ना, बॉय वर्किंग इन अ गॅरेज, he has completed his automobile degree whatever in ITI, and without degree holder he is repairing the bike within the time. एक अगदी फर्स्ट एकदम काय तिने अभ्यास नाही कुठला, शाळेत नाही, कॉलेजमध्ये काय नाही, फक्त बघून शिकलाय सगळं. स्किल बेस्ड. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रोव्हाइड आवर स्टुडंट अन ऑपॉर्च्युनिटी. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संधी देणं खूप महत्त्वाचं आहे. मला एव्हरी सॅटरडे उपक्रम घ्या, मुलांच्या कलेला वाव द्या. सिलेबस विदिन टाइम कंप्लीट करा. एव्हरी सॅटरडे यू शुड ऑर्गनाइज द प्रोग्राम्स होप टू द आवर स्टुडंट्स. आपल्या विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळेल असे काही प्रोग्राम्स. आता मी माझ्या वर्गात पोरला एकदम अभिनय करायला सांगितलं. पोरगं कुठेच बोललं, एकदम फास्ट अभिनय छान केलं, मिमिक्री केलं, ॲक्टिंग केलं. विशेष माहीत पण नाही आपल्या त्या विद्यार्थ्याबद्दल, परंतु त्यांना संधी दिली. वी हॅव टू प्रोव्हाइड. Our leadership has the great aim, great task, that is we have to provide different opportunities in their learning. नाविन्यता असली पाहिजे बरं का. तुम्हाला एक गोष्ट मान्य असेल, डू यू ॲग्री विथ माय स्टेटमेंट? स्टुडंट कम्पेअर द टीचर्स. विषयामध्ये पण कम्पेअर आहेच आहे,
मॅथ्स विथ सायन्स, सायन्स विथ इंग्लिश, इंग्लिश विथ जॉमेट्री, अल्जेब्रा किंवा सोशल सायन्स कम्पेअर करतात. समजा समवन इज ऑन लिव्ह, यू आर इन स्टाफ रूम, समजा बुलेटिन काढलेलं नाही आहे, मुलं येतात तुमच्या, मॅडम सर तुमच्या क्लास, तुम्ही त्या वर्गात क्लास टीचर असतात, तुम्हाला सांगा येतात ते, वर्गात कोणच नाही, मॅडम तुम्ही या ना वर्गावरती, सर तुम्ही या ना वर्गावरती, अरे नाही रे त्यांचं बुलेटिन आहे, सर मॅडम तुम्हीच या हो, सर तुम्हीच या, नको सर हो. कधी कधी शेज लांब अंतरावर बसले हळूच बोलतात, नको त्यांना सर तुम्ही या हो, तुम्ही वर्गावर या त्यांना नको म्हणजे ओळखायचं. देर इज अ क्रिएटिव्हिटी, सम न्यू थिंग्स, न्यू इनोव्हेटिव्ह आयडियाज इन युअर टीचिंग, दॅट्स वाय स्टुडंट्स आर डिमांडिंग यू. अहो काही शाळेमध्ये पालक ॲप्लिकेशन देतात, या डिव्हिजनला याच मॅडम शिकवायला पाहिजे, सर शिकवायला पाहिजे. ज्या शाळेत 3-3 शिक्षक विषयाच्या असतात, वेगवेगळे शिकवत असतात, 8वी शिकवत 9वीला बदलतात, पालक जातात HMकडे, ते शिक्षक आमच्या मुलीला पाहिजे, तुम्ही का बदलले शिक्षक, त्यांना त्यांची मेथड छान खूप शिकवतात. इथं म्हणायचं आय एम डुईंग माय जॉब प्रॉपरली, आय एम ऑन द राईट पाथ. नवीन, सगळ्यापेक्षा वेगळं, त्यांच्यापेक्षा वेगळं. कंटेंट किती डिफिकल्ट असू द्या किंवा चॅलेंजिंग असू द्या, यू हॅव टू एक्सप्लेन इन इझी वे, अतिशय सोप्या भाषेत तो कंटेंट मुलांपर्यंत पोहोचवणं, त्यांना देणं, दॅट इज नाविन्यता आपल्याकडे असावी. वाय आय एम डिफरंट दॅन अदर्स, सगळ्यापेक्षा वेगळं. अरे ही तर आम्ही आज ऐकलो, आम्हाला हे माहीत नव्हतं सर, हे खरंच पद्धत मला माहीत नव्हती, इतकी इझी पद्धत तुम्ही सांगितलं, आम्हाला हे माहीतच नव्हतं. ओळखायचं, नाविन्यता असली पाहिजे. आणि वॉट एव्हर द डिमांड्स आर ऑफ द स्टुडंट्स, द लीडर शुड फुलफिल इट. विद्यार्थ्यांच्या गरजा असतात त्या आपण त्या ठिकाणी त्यांच्या 100% पुरवल्या पाहिजेत. पुढं घ्या सर, थोडं फास्ट घ्या आता. एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपण एंड करूया. अध्यापन प्रक्रियेत सुधारणा झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे ॲज इट इज, पूर्वीच्याच पद्धतीनं, परंपरा बऱ्याच वेळा असते. ही माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रायमरी स्कूल आमच्याकडे 7वीपर्यंत आहे आणि 8-9-10 हायस्कूल आहे. मी सांगितलं की 1-2 विद्यार्थी दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्यायला चालले, मी त्यांच्या घरी गेलो, बाबा का चाललं, तर सर आपल्याकडे सेमी इंग्लिश नाही म्हणले. ही गोष्ट आहे 10 वर्षापूर्वीची, कारण सगळीकडे सेमी सुरू झालं, आमच्याकडे मराठी माध्यमाचं आहे. मग मी संस्थेला म्हणलं की सेमी सुरू नसल्यामुळं मुलं दुसऱ्या शाळेत चाललेले आहेत, सायन्स आणि मॅथ्स इंग्लिशमध्ये असायलाच पाहिजे. संस्थेने प्रायमरी टीचरला बोलावलं आणि सांगितलं आपल्याला सेमी सुरू करायचं आहे. प्रायमरी टीचर एवढे चिडले, यांना ठुमरे सरना काही काम नाही आहे, एकतर आम्ही 12वी कॉमर्स आहे, 12वी आर्ट्स आहे, मला आम्ही कसं इंग्लिशमध्ये शिकू, हे शिकू ते शिकू, थोडं ते नाराज झाले. पण काही चांगलं करताना बरा सुरुवातीला त्रास होतो. एकही विद्यार्थी पुन्हा नंतर बाहेर गेलेला नाही आहे. 10 वर्षापूर्वी सेमी चालू केलं, निकाल आम्ही खूप 99-100% निकाल 10वीचा पण आम्ही आणला. क्वालिटी त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केली मुलांमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही इतरांमध्ये इंटॅक्ट राहिलं पाहिजे, नावीन त्याच्यामध्ये आली पाहिजे, सुधार आला पाहिजे, रूपांतर करणं गरजेचं आहे. नाही आमच्याकडे मग नंतर जो स्टाफ भरला तो 12वी सायन्स कंपल्सरी आमच्या स्टाफ अपॉइंट केला. 12वी सायन्स BSc करत असलेले. इतर कला आहेत का, कला गुणांना वाव म्हणजे तबला आहे का, वादन गायन अशा पण करत गेले. म्हणजे काय, मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी फ्रेंड्स, दिस इज एक्सपेक्टेड अ लॉट. त्याच्यामध्ये शैक्षणिक नेतृत्वामध्ये आपल्या गुणवत्तेत नेतृत्वाचा सहभाग असला पाहिजे. संघबांधी नेतृत्व, शाळेला बांधून ठेवणं, लिडिंग करणं, हे खरं जिकिरीचं काम आहे. हायली चॅलेंजिंग थिंग. स्कूल इज वन युनिट वेअर ऑल टीचर्स कम टुगेदर अँड दे आर रनिंग, मूविंग, rushing towards a certain destination. 10वी की क्लास, 6 सब्जेक्ट, 6 विषय शिक्षक आहेत. ध्येय काय सगळ्यांचं, सिंक्रोनायझिंग ऑल सब्जेक्ट टुगेदर, गिव्हिंग द बेस्ट रिझल्ट. समाजामध्ये काय बघतात, शाळेची गुणवत्ता, काय मुलांचं टॅलेंट, मुलं एकदम एवढे पर्सेंट चांगले बोलतात, वागतात वगैरे वगैरे. एकत्रितपणे सगळे ध्येयाकडे वाटचाल करतात, जोमाने कार्य करतात. हे सगळं काम आपल्या नेतृत्वाला करावं लागतं. संघ बांधणी करणं आणि नेतृत्व करणं, आवर लीडर हॅज टू परफॉर्म द की रोल इन दिस ॲक्टिव्हिटी. नवोपक्रम शाळेमध्ये राबवले पाहिजेत, त्यामध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे. शाळा प्रशासन नेतृत्व केलं पाहिजे, शिक्षकांचं नेतृत्व केलं पाहिजे. आपले हेडमास्टर जेव्हा प्रशासनाकडे जातात तेव्हा नेतृत्व करतात, आपलं म्हणणं मांडतात, सांगत असतात. ही इज द कोऑर्डिनेटर
पर्सन बिटवीन टीचर्स अँड द ॲडमिनिस्ट्रेशन. याच्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली देर इज अ लॉट ऑफ इम्प्रेशन, त्याच्यामध्ये त्यांचा प्रभाव पडत असतो. आणि नेतृत्वाकडे हे सगळे गुण असणं गरजेचं आहे. संघ बांधला पाहिजे. आपला एक संघ शाळेमध्ये असतो, युनिट राहिलं पाहिजे शाळेमध्ये. कधी मतभेद असू द्या, पण स्टुडंट सेंटर करताना आता बघा, समजा कोणतरी गेस्ट माझ्याकडे आलेला आहे, मी वर्गावरती आहे आणि माझा कलिग स्टाफमध्ये बसलेला, म्हणजे स्टाफ रूममध्ये बसलेला आहे आणि मला त्यांच्याशी एक अर्जंट त्यांना पाठवायचं, 10 मिनटं मला वर्गातनं बाहेर जायचं आहे. मी गेलं, मग स्टाफला सांगितलं की 10 मिनटं माझा क्लास कंट्रोल कर. त्यांनी पटकन गेलं पाहिजे. यस सर, तुम्ही जावा, मी आहे, मी बघतो वर्ग. त्यांनी जर समजा थोडंसं मागं पुढं केलं तर त्या ठिकाणी संघाची बांधणी जी आहे ती विस्कटायला वेळ लागत नाही. फ्रेंड्स, युनायटेडली वी हॅव टू कम टुगेदर. तुम्ही शाळेमध्ये एकदा आलात, त्या गेटच्या आत आलात का ना, की विद्यार्थ्याकडे फक्त बघायचं, दीज आर माय स्टुडंट्स, दीज आर माय सन्स अँड डॉटर्स. माझ्या समोर बसलेले विद्यार्थी माझी मुलं आहेत. दिस सायकोलॉजी वी शुड हॅव इन युअर माइंड. खरं आम्ही पूर्व भागात काम करतो, जिकिरीचं काम आहे. स्टुडंट सगळे विडी कामगार एरियामधली मुलं असतात. फार भयानक अवस्था आहे. पायात चप्पल नसते, आई वडील वारलेले असतात, अनाथ असतात. पूर्व भागामध्ये फार ह्याच्यामध्ये खूप आहेत. असे इन सच अ सिच्युएशन वी मोटिवेट द स्टुडंट्स. आणि मुलं सेटनेट, अगदी डॉक्टरेट, PhD, लेक्चरर, मोठ्या मोठ्या कंपनीत फॉरेनला गेलेत. 7वीपर्यंत प्रायमरी शिक्षण, मराठी शिक्षण, कॉलेजमध्ये टॉप, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टॉप. दिस इज द रिअल गिफ्ट. हे कशामुळे झालं? दिस इज नॉट ओनली बिकॉज ऑफ मी. वी ऑल टीचर्स ऑलवेज थिंक अबाउट स्टुडंट्स. इकॉनॉमिकल त्याला काय मदत पाहिजे का? काय अडचण आहे का त्याला? कम फॉरवर्ड, हेल्प हिम. कारण एखाद्या वर्षाच्या फीसाठी जर त्यांनी डिस्करेज झाला मुलगा आणि तो शाळा सोडून गेला तर त्याचं आयुष्य बरबाद होतं. एक विद्यार्थी बरबाद म्हणजे पुढची पिढी, ती कितीतरी पिढ्या बरबाद होतात. सो फॉर दॅट वी हॅव टू कम टुगेदर अँड मोटिवेट सच काइंड ऑफ स्टुडंट्स. नेक्स्ट, याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनातला सुधारणाबद्दल शैक्षणिक नेतृत्व यांचा जो सहभाग आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे इम्प्रूव्ह द लर्निंग कॅपॅसिटी ऑफ स्टुडंट्स. अध्ययन सुधारणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन असणं गरजेचं आहे. आणि कृतीशील अध्ययन पाहिजे. बघा, मुलांचा सहभाग त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. त्यांना पुढं बोल, त्याला एक्सप्रेस करायला संधी दिली पाहिजे. आता बघा, समजा मला एसे रायटिंग घ्यायचं आहे, मला समजा निबंध लेखन घ्यायचं आहे. मी फळ्यावर रेडीमेड निबंध लिहून दिला, पाठ करा, हेच लिहा बरं का. हां, म्हणजे आईची संकल्पना तुझी काय आहे ते राहू दे तिथंच. मदर ॲज माय पॉईंट ऑफ व्ह्यू, माझ्या नजरेमध्ये आईची प्रतिमा किंवा आईबद्दल काय लिहिलं पाहिजे, त्याच्या मनात पण काय असतात ना विचार. एक एक वाक्य प्रत्येकाकडून घ्या, सिक्वेन्स लावून मांडा फळ्यावरती. माझं वाक्य तिथं आलेलं आहे. मला सरांनी संधी दिली, आई हे वाक्य मी सांगितलं बघ, सरांनी लिहिलं बघ इथं. मी तुझं नाव सांगितलं, तुझे गुण सांगितले मी. किती आनंद आहे. थोपवू नका त्यांच्यावर. नॉलेज शुड नॉट बी स्टप्ड. भरू नका. स्टप विथ द हेल्प ऑफ देम. त्याबद्दल शाळा प्रमुख म्हणून अध्यापन शास्त्रामधल्या घटकांचं ज्ञान आकलन असणं गरजेचं आहे. आणि स्कूल सुपरविजन खूप महत्त्वाचं आहे. लिडरशिपने हे सगळं केलं पाहिजे. लीडिंग म्हणजे फक्त म्हणजे मुख्याध्यापक नव्हे, लक्षात ठेवा. मला माझ्या विषयात पण लीड करायचं आहे. मला माझ्या डिपार्टमेंटला लीड करायचं आहे. मला एखाद्या ॲक्टिव्हिटीचा मला प्रमुख बनवलेला आहे. जिथं जिथं व्हेन आय एम इलेक्टेड ॲज अ लीडर आय हॅव टू परफॉर्म ऑल दिस ड्युटी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. फ्रेंड्स, हा शब्द तुम्ही खरं तर मी पहिल्यांदा ऐकला बरं का. बहुकार्यप्रवणता. तुम्ही याच्या कधी कधी ऐकला का? आज ऐकला ना? मी पण NEPमध्येच ऐकला. काय सांगा? मल्टी कार्य ॲक्टिव्हिटीज, प्रवणता स्किल्ड, पटाईत स्किल्ड, प्रावीण्य. म्हणजे माझ्याकडे एकाच गोष्टीचं प्रावीण्य नसलं पाहिजे. मल्टी डिसिप्लिनरी. मला सांगितलं की सर तुम्ही यावर्षी मुलांचं स्वागत गीत बसवून घ्या. आता मी दूरदृष्टीचा पहिल्यापासून शिक्षक थोडासा आहे. मी सांगायच्या अगोदर वर्षापूर्वी मी काय केलं, कराओके क्लास जॉईन केला. कसं गायन करतात, कसं गातात त्यातले बारके, एक वर्षभर दररोज जायचं, एक तासभर सरांकडून शिकायचं, खाली बसून शिकायचं, त्यांच्या पहिले दर्शन घ्यायचं. मी MA BEd झालेलो आहे आणि असं नाही, दर्शन घ्यायचं, नतमस्तक व्हायचं. विद्या कुठली प्राप्त होते अशी होत नसते. आणि मग ॲक्सेप्ट द चॅलेंज. ओके, यस. सरपंच झाले सगळे. स्वतः मी मुलांसोबत गायलो, मुलांसोबत त्या ठिकाणी स्टेजवरती आलो. संस्थे म्हणली बघा, ही इज नॉट एक्सपर्ट ओन इन इंग्लिश बट इन अदर थिंग्स ऑल्सो. वेन एव्हर ही इज गिवन अ टास्क ही परफॉर्म.
विदाउट हेजिटेट करायचं नाही, नकार घंटा वाजवायची कधीच नाही. येस सर, येस मॅडम, आय विल डू इट. भले अडथळे येतील, ओव्हरकम इट. अडथळे विदाउट ऑब्स्टॅकल्स वी कॅनॉट गो अहेड. अहो अडथळ्याशिवाय काय जगात? सहज मिळालं कधी सहज मिळतं ते कधी पचत नसतं, टिकत बी नसतं. सहज काय मिळवू बी नका, कष्टाने मिळवा. आम्हाला काय पाहिजे? रेडीमेड. सगळ्यांनी मला सगळं नॉलेज ग्रुपवर यायला पाहिजे आणि मी लगेच ते डाउनलोड करायला पाहिजे. आणि जर हुकलं तर सांगायचं प्लीज सर रिसेंड इट अगेन. पुन्हा एकदा पाठवा. वरती आहे की सर मिस झालं हो, पुन्हा एकदा पाठवा. अरे ॲटलिस्ट टेक दॅट एफर्ट. जे नवीन आहे ते घे, फायलिंग करा, मुलांना द्या, मुलांपर्यंत पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मल्टी स्किल पर्सनॅलिटी यू शुड हॅव. आणि अधिक कामं करण्याची कुशलता. त्याचं मी ड्रायव्हिंग करतोय, मी गाणी बी ऐकतोय, मी शेजारच्याशी बोलतोय, हेच एक्सपेक्ट नाही याच्यामध्ये. मल्टी स्किल्ड म्हणजे काय की एका पाठोपाठ एक अनेक कार्य करण्याचं कौशल्य माझ्याकडे पाहिजे. एका पाठोपाठ एक संपलं की दुसरं लगेच तिसरं लगेच. म्हणजे मला माझ्या टास्कमध्ये असं कुठेही असं म्हणजे पठारावस्थेला आले पाहिजे. आणि आय हॅव द स्किल टू परफॉर्म द ॲक्टिव्हिटीज इन अ डिफरंट वे. याच्यामध्ये महत्त्वाचं मेन्शन केलं लाईन, देर इज नो डिफरन्शिएशन बिटवीन मॅन अँड वुमेन इन केस ऑफ मल्टी टास्किंग. बहुकार्यप्रवणतेमध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये असा भेदभाव शाळेमध्ये कॅप्टन न करायचा. नाही ते मॅडम आहेत त्यांना नको सर तुम्ही जावा, त्यांना होणार नाही, असं नाही. आता कसं इलेक्शन ड्युटी म्हणलं कसं होतं, पूर्वी महिलांना पाठवत नव्हते. आता काय झालं, आता महिला आहेत पण अजून महिलांना केंद्राध्यक्ष बनवत नाहीत. केंद्राध्यक्ष कोण आहे? मी केंद्राध्यक्ष आहे. इकडं ड्युटी काल ड्युटी आली कोणाला, आम्हाला शाळेत गेले दिलं पत्र, सर कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर इलेक्टेड ॲज अ प्रिसाइडिंग ऑफिसर. थँक्यू मॅडम. वन्स अगेन आय गॉट टू सर्व द नेशन to perform the duty to executing the democracy. किती महिलांना केंद्राध्यक्ष अजिबात नाही. कुठली महिना म्हणली का असा भेदभाव तुम्ही करताय? Why you are discriminating this? Am I not able to perform it? Give me a chance. जा कमिशनरला तिथं कलेक्टरला एक अर्ज द्या, आय एम टीचर फ्रॉम दिस स्कूल, दिस इयर आय एम गोइंग टू परफॉर्म ड्युटी ॲज अ प्रिसाइडिंग ऑफिसर. गिव्ह मी अ चान्स. तुमच्या पेपरला नाही येईल छापून. पण ड्युटी आली तरी अधिकारी नंबर 2-3 आले तरी संध्याकाळी झोपणारच नाहीत. कसं होईल, काय होईल? फ्रेंड्स, आता डिस्क्रिमिनेशन नाही, आपण मुलांना शिकवतो, स्त्री पुरुष भेदभाव नाही. त्यामुळे कामात सुद्धा बहुकार्यप्रवणतेमध्ये सुद्धा असा भेदभाव नाही आहे. आणि हे सगळं संगणकातून सगळं आपल्याकडे आलेलं आहे. संगणक जसं परफॉर्म करतं बघा, मल्टी टास्किंग होतं ना त्या संगणकात सगळ्या गोष्टी. आपल्या ब्रेन सुद्धा कसा आहे, एक संगणक सारखाच आहे. पुढे घ्या बरं. नेचर इज द बेस्ट एज्युकेटर ऑफ मल्टीटास्किंग. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट? इफ यस, हाऊ? कशाला यस म्हणलो? हा विचारतेच सर लगेच. नेचर इज द बेस्ट टीचर. निसर्गाकडून मानवाकडे हे मल्टीटास्किंगचं तंत्र विकसित झालेलं आहे. निसर्गात ज्या घडामोडी घडतात त्यामधनं आपल्याला बरं शिकायला मिळतं की नाही? ऑन द पेवमेंट आपण फुटपाथवरून चालतो, क्रॅक इन द कॉन्क्रीट, पेवर्समध्ये क्रॅक असतं थोडंसं, ग्रास कम्स फ्रॉम आउट ऑफ इट, अजून ग्रास बाहेर येत असतं, बरोबर आहे? एखाद्या घरावरती वडा झाड आलेलं असतंय, कोण लावलं तिथं बी. थ्रू द क्रॅक ऑफ द ओपनिंग ग्रास कम्स आउट. हिबिस्कस फ्लावर कम्स फॉर अ डे in life for a day. Water and rock on the bank of the sea. Rock changes as per the commands of water. जसं पाणी दररोज त्या रॉकवर जाऊन त्या रॉकचा आकार सुद्धा बदलला. Rock is hard and water is delicate, soft. Still water commands and change the rock. म्हणजे सगळ्यात इथं महत्त्वाचं आहे, निसर्गात भरपूर गोष्टी घडतात की देर इज अन ओपनिंग. एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. ए बी दिन जाएंगे अच्छे दिन आएंगे. किंवा चांगल्या गोष्टी घडणार, आयुष्यात घडणार. हो, निगेटिव्हिटीमधून बाहेर आलं पाहिजे. लर्न फ्रॉम द नेचर. हिबिस्कस फ्लावरचं लाईफ फक्त एका दिवसाचं आहे.
काय शिकवते का दिवसामध्ये? व्हॉट एव्हर द लाईफ वी हॅव गॉट, लिव्ह विथ फुल फ्लेवर, ग्रँडेस्ट, आनंदाने जगा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, व्हॉट हाऊ मेनी इयर्स दे लिव्ह. लाईफ छोटंसं आहे. एंटायर जोपर्यंत देर इज अ अर्थ, देअर नेम्स विल बी रिमेंबर. त्याच्यामुळं कार्यप्रवणतेचा जो उगम आहे तो निसर्गाकडून मानवाकडे आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये पुढं घ्या सर. मेंदूमध्ये आपले विविध कार्य सुरू असतात, वेगळी केंद्र असतात. दे आर डेव्हलप्ड अँड विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेशन विथ दॅट सेंटर्स वी आर परफॉर्मिंग डिफरंट टास्क सक्सेसफुली इन आवर डे टू डे लाईफमध्ये आपण ते करत असतो. पुढे घ्या. मेंदूमधले घटक आहेत, जे घटक आपले कार्य पार पडत असतात. फ्रंटल लोब जो आहे तो समस्या निराकरण करतो, सर्जनशील विचार करतो, व्यक्तिमत्वाचे घटक शोधत असतो वगैरे वगैरे. टेम्परल लोब आहे तो काय करतो? स्मरण प्रक्रिया कर. म्हणजे ब्रेनमधले सुद्धा काय केंद्र आहेत, दे आर परफॉर्मिंग देअर ड्युटीज. दॅट्स वी आर बिकमिंग सक्सेसफुल इन आवर एम ऑर मिशन. मी माझ्या मिशन सक्सेसफुल का होतोय की माझ्या ब्रेनमधले सगळे घटक एकत्र येऊन काम करतायत. पुढे शिक्षकाच्या कार्याचं तुम्ही पाहिलं, वर्गीकरण जर पाहिलं, डिस्ट्रीब्युशन ऑफ टीचर्सवर जर पाहिलं तर विद्यार्थी आपला सेंटर आहे. आपण शासनाला बांधील आहोत. लोकप्रशासन आपल्याला जबाबदार आहे. वी हॅव ब्रिंग द चेंज अमंग द सोसायटी. आपल्या समाज परिवर्तनामध्ये ॲट द एंड आपलं फायनल एम ते आहे. पुढं जर तुम्ही पाहिलं, विच आर द इसेन्शियल स्किल्स इन मल्टीटास्किंग. नेक्स्ट काय आहे मल्टीटास्किंगमध्ये? आपले कौशल्य कुठले असली पाहिजेत? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य. मी तुम्हाला सांगतो की लेट मी गिव्ह माय पर्सनल एक्झाम्पल. MAचा रिझल्ट सेकंड इयरचा अजून यायचा होता आणि आता कुठं जॉब बघितला पाहिजे, काय ते 4 पैसे मिळवले पाहिजेत. 1998ची घटना आहे. आणि मग मी जॉब शोधत कोचिंग क्लासला फिरत होतो, कारण शाळेत तर जॉब शक्य नाही, कारण BEd नाही, BPEd नाही, काहीच नाही आहे. वन रेप्युटेड क्लास वॉज ॲट दॅट टाइम, इट वॉज चाटे कोचिंग क्लासेस. ब्रँच वॉज इन गांधीनगरला एक ब्रँच होती. आय वेंट देअर, आय एंटर्ड, आय आस्क्ड मॅनेजर, सर will I get a chance to work in this organization? Sir said, sir, our interview process is over. आमची निवड प्रक्रिया संपलेली आहे. We appointed one teacher, he conducted one lesson also. एक धडा इथे घेतलेला आहे. Sir, please, I came here, just take my demo lesson. ओके सर, तुम्ही 12वीला शिकवायचं. सर म्हणलं मी 10वीपर्यंत शिकवतोय. नाही सर, आम्हाला 12वीलाच पाहिजे. ओके सर, मी 12वीला पण शिकवतो. गेलो नवी पेठला, जुन्या बाजारात पुस्तक विकत घेतलं आणि कुठलाही कंटेंट घ्या, ग्रामर घ्या, रायटिंग स्किल घ्या, तुम्ही प्रोज घ्या, पोएट्री काय घ्या म्हणलं. एक पोएम मी छान तयार केली ती. द नेम ऑफ दॅट पोएम वॉज पुली. पुली म्हणजे माहिती आहे, पुली एक मशीन आहे, वजन उचलण्यासाठी वापरतात. आणि मग मला बोलावलं. संध्याकाळी 7:15ची वेळ होती. त्यांच्याकडे 10-12 स्टाफ होता. एका क्लासरूममध्ये मला बोलावलं आणि ते सगळे समोर. मला वाटलं क्लास विद्यार्थी असलं असं वाटलं. त्या विद्यार्थ्यासमोर शिकवताना चालतंय आपलं, कसंही वाजवा, काय अडचण नाही, पुन्हा टेन्शन आहे का सांगा बघू. तिथं सगळे सायन्स फॅकल्टी शिक्षक बसलेले, मॅनेजर बसलेले, एक्सपर्ट आलेले, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले. सर, वी आर द स्टुडंट्स, अज्युमिंग वी आर स्टुडंट्स अँड कंडक्ट युअर सेशन, कंडक्ट युअर पिरियड म्हणले. ॲक्सेप्ट द चॅलेंज. यस सर म्हणले. होल पोएम आय एक्सप्लेन विदाऊट ओपनिंग अ बुक. पुस्तक उघडलंच नाही, सगळी पोएम डोक्यात, हुक्याबरी डोक्यात, पोएटिक डिव्हाइस सगळी डोक्यात. मग सर, यू वेट इन द ऑफिस, वी विल डिस्कस. मला कॉन्फिडन्स होणार, आपलं कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास. मग यांना सांगितलं आत्मविश्वास पाहिजे. मॅडमने सांगितलं, बघा कुलकर्णी मॅडम सांगितलं आत्मविश्वास पाहिजे. आणि 20 मिनिटं डिस्कस करतोय. त्यात ग्रुप वॉज टेलिंग दॅट ही हॅज नो एक्सपिरियन्स, अनादर वॉज टेलिंग दॅट ही हॅज कॉन्फिडन्स. एक्सपिरियन्स वर्सेस कॉन्फिडन्स, अँड कॉन्फिडन्स वन. ते बाहेर आले. सर, यू आर सिलेक्टेड आणि तुम्ही इंग्लिश मिडियमला पण शिकवायचं आहे. यस सर, शिकवतो इंग्लिश मिडियमला. म्हणजे हे सगळं कशावर आलं? विदाऊट कॉन्फिडन्स यू विल नॉट, विदाऊट बेस्ट कम्युनिकेशन स्किल्स, संवाद कौशल्य, स्पष्ट आवाजात आणि नॉलेज आपल्याकडे थोडंसं असेल व्यवस्थित,
तंत्रस्नेही हा शब्द आपण कधी ऐकला? गेल्या 5-7 वर्षात जास्त आहे. कोविडनंतर तो खूप पाहिला. अगोदर दॅट वर्ड टेक्नोसेव्ही म्हणजे काय? आपण मोबाईल कधी घेतले 14-15च्या आसपास, तिथून पुढे घ्यायला सुरुवात केली. काही नाही तर उशिरा घेतले, काही नाही फक्त असले जुने मोबाईलवर बारके होते. रिटायरलेले शिक्षक, जे शिक्षक 20ला रिटायर झाले, 20 अगोदर रिटायर झाले, त्यांनी मोबाईल असं जास्त घेतलेच नाही. नको डोक्याला ताप, काय येत नाही काय नाही उगं. म्हणजे काय, टेक्नोसेव्ही आपल्याला बनायचं आहे, टेक्नॉलॉजी आपल्याला ॲक्सेप्ट करायची आहे. कारण आता भविष्यामध्ये शाळेमध्ये अजून डिजिटल खूप येणार आहे. बऱ्याच शाळेमध्ये डिजिटल आहेच. आपण बऱ्याच गोष्टी दाखवतो, काय यूट्यूबचे पण व्हिडिओ दाखवतो, आपण सगळं ते अपलोड करता आलं पाहिजे. सगळं करता मीन्स यू हॅव टू परफॉर्म ऑल ड्युटीज. सकारात्मक पाहिजे, म्हणजे नाही म्हणायचं नाही कधी. हो, निगेटिव्हिटी, पॅसिव्हिटी इज नथिंग बट अ डिसीज, इट इज अ जम. खरं तर बिवेअर फ्रॉम द निगेटिव्ह थिंकर्स. नकारात्मक लोकांपासून कायम सावध राहा. डोंट डिस्कस विथ देम युअर पॉझिटिव्ह थिंग्स. कशाला करतोस? बिफोर जॉईनिंग PhD, बिफोर टेकिंग ॲडमिशन, मेनी मोटिवेटेड मी. सम ऑफ टोल्ड कशाला करतो, काय स्केलमध्ये काय फरक होणार आहे का तुझ्या? 2-4ला कशाला घालवतो गं? हे फी असते कंटिन्यू विद्यापीठानं केलेलं आहे. पण मी काय म्हणलं माहिती आहे का, अपडेट रिसर्च, त्या विषयामध्ये आपण मास्टरी मिळवली पाहिजे, रिसर्च केला पाहिजे. लिटरेचरचा विद्यार्थ्यांना रिसर्च केला पाहिजे. आणि आफ्टर 4 years, 1 वर्ष जास्त लागलं, एक्स्ट्रा पे करायला, पण ॲट द एंड ऑफ 4 years आय बिकेम सक्सेसफुल. त्या टेम्पोमध्ये राहिलो. आधीमध्ये असं विचार कधी आला मला की आता सोडून द्यावं असं वाटायचं, पण सकारात्मकता कायम डोक्यात ठेवल्यामुळं बिकम सक्सेसफुल फॉर परसिविंग दॅट हायेस्ट डिग्री इन द वर्ल्ड. मित्रांनो, संवेदनशीलता पाहिजे विद्यार्थ्याप्रती किंवा संस्थेप्रती. ॲट लिस्ट वी शुड हॅव सेन्सिटिव्हिटी. सहनशीलता तर फार महत्त्वाची आहे. कधी आपण पेपरला बातम्या वाचल्या, स्टाफ रूममध्ये हाणामारी, शिक्षकाने मुख्याध्यापकाला जखमी केलं मुख्याध्यापक हॉस्पिटलमध्ये. सोलापूर बातमी, प्रायमरी शाळेतली. हादरलो आम्ही. काही वादावाद झाले, पण त्याला केस नोंद करताना वेगळी कारणं सांगतात आणि बातमी वेगळ्या बाहेर. ॲक्च्युली तसं नसतं बरं का. तेवढं जखमी बी झालेलं नसतं त्यांनी, पण बातमी भडक आली, नाव शाळेचं गेलं, विद्यार्थी परिणाम झाला. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, सहनशीलता असली पाहिजे. ठीक आहे, तो प्रसंग कीप काम अँड क्वाईट इज द बेस्ट मेडिसिन. अशा प्रसंगी शांत राहणे, डोंट रिॲक्ट न होणे. द सिच्युएशन ऑर द टाईम इट सेल्फ इज द मेडिसिन. वेळच त्याचं खरं औषध असतं आहे. मित्रांनो, ज्यामध्ये अभ्यास हो पाहिजे बरं का. 1 शुड बी स्टडियस. आता माझं 50 year आहे, 8 वर्ष सेवा राहिली फक्त. परवा नेट फक्त 8 मार्कात गेले. पहिल्या प्रयत्नात नेट 8 मार्कात गेला. सेट 7 एप्रिलला आहे. मला म्हणतो काय येणार का, रुकू पैसे खर्च करत बसतो, घरामध्ये पोतं भरून पुस्तक आहे ती, उगाच पुस्तक घेतो वाचतो, कशाला करतो उगा? मला सांगा, यू शुड बी स्टुडियस. हे मशीन आहे, ह्याला काम सतत द्या, अभ्यासू राहा. तुम्हाला याचा उपयोग होत राहतो. इथं उभारणं आणि स्पीकिंग विथ यू फ्लुएंटली, इट शेल्फ शो दॅट वी हॅव टू स्टडी दॅट पर्टिक्युलर कंटेंट. विषयाची समज असली पाहिजे बरं का. मला माझ्या विषयातले बारकावे, क्लुप्त्या. मला पोएट्री शिकवायची आहे, पोएट्री कशी शिकवावी. मला ड्रामा शिकवायचा, ड्रामा कसा शिकवावा. आमच्या 10वीला ड्रामा आहे, मी त्याच ॲक्टिंगमध्ये शिकवत असतो विद्यार्थ्यांना. त्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं, आजीच्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं, त्या मुलीच्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं, तसंच बोलायचं, ॲक्टिंग तशी करायची. पोरं किती एन्जॉय करतात. रटा एका सुरात जायचं नाही आहे. एखाद्या मिलिटरी ऑफिसरचा आवाज आहे, तो आवाज तसाच काढला पाहिजे वाक्य बोलताना. गर्लचा आवाज तसाच पाहिजे. टोन काय, आता टोनमध्येच बोललं पाहिजे. लँग्वेज हे शिकत असताना बॉडी लँग्वेज, फेस मुवमेंट, एक्सप्रेशन हे खूप महत्त्वाचे असतात. उभारलात तुम्ही आणि आपल्या एका सुरात चालू केलं, स्टुडंट्स विल गेट बोर अँड दे विल नॉट लिसन टू यू. सो फ्रेंड्स, समज विषय असू द्या, वेळेचं व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे. टाईम मॅनेजमेंट, निर्णय क्षमता, तार्किक लॉजिकल थिंकिंग आणि कायदे नियमांचा अभ्यास पण आपला असला पाहिजे. विद्यार्थ्यांना तर बघा, म्हणजे शिक्षक म्हणून आपल्याला सेवा शर्ती, 82 सेवा शर्ती जे आपलं आहे लॉ, आपल्या शिक्षकाचं कायदे कानून, ते आपल्याला सेवा शर्तीचे नियम असतात. आपण जेव्हा शाळेत एखादं पत्र येतं माझ्या नावाने एक्सप्लेन विचारतात, सर मला असं पत्र काढलेलं आहे, मी काय उत्तर देऊ? ह्याचा अर्थ काय? तुम्हाला बाहेर पुन्हा पळावं लागतं. ते नियम वाचले पाहिजे, क्लॉज वाचले पाहिजे, कुठल्या नियमात बसतंय काय नाही. अशा गोष्टी आयुष्यात घडत राहतात. सो फ्रेंड्स, स्टडी द लॉ रिलेटेड टू आवर प्रोफेशन अँड पुढाकार घ्यायला पाहिजे. बघा, 2004ला महानगरपालिकेत ट्रेनिंग होतं, सोलापूर शहरस्तरीय. मी असा बसलेला असायचो आणि खूप बडबड करणार. मी बडबड म्हणजे काय, वायफळ नाही,
समोर डिस्कशन चालू आहे, डिस्कशनमध्ये भाग घ्यायचं, क्रॉस क्वेश्चन करायचं, तर लॉजिकली ॲनालिसिस करायचं वगैरे. जगताप मॅडम म्हणल्या 5व्या दिवशी म्हणल्या पुढच्या ट्रेनिंगला ह्याला घ्या. तर बोलतात मला ते, कारण ते खूप अनुभवी आहेत. याला पुढच्या ट्रेनिंगला घ्या. 2005ला मी प्रशिक्षण याच्यामध्ये आलो. कशामुळे आलो? जर मी असं बॅक बेंचवर निवांत बसलो असतो विदाऊट, आता इथं तुमच्या पुढं का उभा आहे? मी फर्स्ट पेजला यांच्याबरोबर होते, आमचे गुरु आहेत. आम्ही पवार सरांना ऐकतोय, आकाशवाणीला ऐकतोय, बुधाराम सरांना ऐकतोय. ही फार दिग्गज माणसं आहे. ते इट इज आवर ॲसेट ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र. हे महाराष्ट्राचं वैभव असले शिक्षक आपल्याकडे आहेत. काय नॉलेज, काय क्लॅरिटी, बोलण्याचा कॉन्फिडन्स, काय इझिली कुठली गोष्ट पटापट सांगण्याचं. किती वेळ सांगा बोलायला. मग बोलता बुधाराम सर, ठोंबरे सर, तुम्ही एक सेशन घ्यायचं आहे का? ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन, पुढाकार वृत्ती पाहिजे. बघ आपण आपल्या विषयात पुढं असलं पाहिजे. डेफिनेटली यू विल गेट चान्स टू एक्सप्रेस युअर सेल्फ एक्सपेक्टेड इन न्यू NEP. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला सर पुढं प्रवणेसाठी आवश्यक तंत्र पाहिजे. प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. कामा लिस्ट ऑफ युअर वर्क, प्रॉपर प्लॅनिंग ऑफ अ डे. यू शुड हैव डायरी. डू यू मेंटेन डायरी? आपके पास डायरी है? आता मी परत प्रशिक्षण डायरी घेऊन आलो. ती डायरीमध्ये 2007 पासूनची डायरी आहे. त्यात मी सगळ्या प्रशिक्षणाचं लिहून ठेवलेलं आहे. 7 पासूनची डायरी मी कालच्या प्रशिक्षणाला घेऊन आलो होतो. 7 पासूनच्या मी कुठली प्रशिक्षण घेतली, मला त्यावेळेस काय सांगितलं होतं, अभ्यासक्रमाबद्दल कसे होत गेलेत का नाही. आपण काय करतो, हातात काहीच नाही आहे प्रशिक्षणाला. असं नाही चालणार. तर कसं आहे, करणारे करतात, मी त्यांना दोषही देत नाही आहे. बट वी हॅव टू चेंज. मला सांगितलं, मला बदल आपला स्वीकारायचा आहे. मला सगळं माहीत आहे असं नाही चालणार. लॅपटॉप आपल्याकडे पाहिजे. आणि वी शुड हॅव द फ्लेक्झिबिलिटी इन आवर प्लॅनिंग. आपल्या प्लॅनिंगमध्ये लवचिकता असणं अतिशय गरजेचं आहे. कामाला प्राधान्यक्रम द्या. सकाळी उठल्यानंतर मी कुठलं काम करायला पाहिजे, ज्या कामामध्ये अर्जंट आणि ज्याच्यामध्ये ताण आहे अशी कामं मी हाती घ्यायला पाहिजे. फ्रेंड्स, बी प्लॅन तयार पाहिजे लाईफमध्ये. लाईफमध्ये बी प्लान तयार पाहिजे. अगर ये नहीं हुआ तो ये नहीं हुआ तो ए. त्याच्यामुळं महत्त्वाची कामं सकाळी फ्रेश मूडमध्ये आपण करणं गरजेचं आहे. आणि प्राधान्य नेहमी म्हणजे चांगल्या कामाला द्या तुम्ही सकाळच्या वेळेस. सर पुढं टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. वेळेचं व्यवस्थापन करा. विशिष्ट कामाला विशिष्ट वेळ द्या. कोणत्या वेळेस कुठलं काम करायचं आहे ते ठरवा. आणि डू युअर वर्क ॲट द राईट टाईम ऑफ ओनली. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग. आमच्या 10वीच्या पोएममध्ये वाक्य आहे, फादर ॲडवाइज हिज सन, इफ यू यूज ऑर युटिलाइज एव्हरी मिनिट ऑफ एव्हरी सेकंड इन युअर लाईफ, बेटा युअर्स इज द अर्थ. मोर दॅन दॅट यू विल बी मॅन ऑन दिस अर्थ. मॅन इज रिटन इन कैपिटल M. आप कोई मामूली इंसान नहीं बनोगे. कारण ते M मध्ये कॅपिटल M आहे. आयडियल, परफेक्ट, बॅलन्स्ड ह्युमन बिंग. त्यात वडिलांनी खूप अटी घातल्यात मुलांना. तो असं केलं होतं, तसं ॲट द एंड सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुणाची वाट बघत बसण्यापेक्षा बघा ईमेलला उत्तर आपण देणं. बघा कुणाची वाट पाहतात ईमेलला उत्तर. म्हणजे समजा मी निवांत बसलेलो आहे, मला ईमेल आला आहे, उत्तर द्यायला की तळपट दिवशी, त्याला वेगळा वेळ काढायची गरज नाही. मल्टीटास्किंग आपण केलं पाहिजे. वेळेला महत्त्व द्या. सेल्फ पुढे घ्या. सेल्फ मोटिवेटेड राहा, विजनरी राहा, ॲक्टिव्ह राहा. समस्या सोडवणं. डोंट ओव्हर पॉवर बर्डन्स प्रॉब्लेम्स ऑन यू. समस्येला, प्रॉब्लेमला जर ओव्हर पॉवर होऊ दिलं तर डॉक्टर is waiting for you. You have to keep tablets of blood pressure and sugar. वर्गातच गोळी खाऊन पाणी पिऊन शिकवायला चालू. मीटिंग आहे म्हणले गोळी खाऊन मीटिंग सुरू. तर लय ताण येणार आहे डोक्यावरती. खावा गोळ्या. अरे कशाला? तुम्ही वेळची कामं वेळे करा ना. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली, सगळे कशी बसले असतात, एकदम असे बसलेले असतात. कोण त्यात काय लोक अटॅकनं पण मारतात. कशाला शेवटपर्यंत जाऊ देत आहे? प्लॅनिंग पूर्ण करा. मला फोन करतात, सर शेवटचा धडा परीक्षेला आहे का? आहे. हो सर. काय हो आता शेवट म्हणजे राहिला बघा धडा शेवटचा. काळजी करू नको, बाकी घेतलंय ना, जा. म्हणजे शेवट धडा काय झालं सर माहिती आहे का? म्हणून आचार्य मला सर ट्रेनिंगला पाठवलं. माझे 3 दिवस तिकडे गेले. रिस्क
घ्यायचे नाही ते तिथपर्यंत. अगोदर विनित द टाईम पूर्ण करा. नेहमी इतरापेक्षा 4 पावलं समोर पाहिजे, पुढं पाहिजे, समोर राहिलं पाहिजे. आपण बॅक बेंच कधी राहू नका. लाईफमध्ये पुढं राहा, कुठेही जा. नंबर मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी 2018ला NCERT भोपाळ ऑर्गनाइज्ड अ ट्रेनिंग फॉर की रिसोर्स पर्सन of various districts in Maharashtra. I got the mail from SCRT. You have to go to Bhopal on this day. There is a training for key resource person of one person from one district. सोलापूरतून माझं नाव SCRT लावून भोपाळला गेला आणि मला मेल आला. NCERT मला मेल आला. मी हादरलो. हाव आय एम सिलेक्टेड. आता NCERTला जायचं आहे. तिथं मला जाऊन त्या ठिकाणी जिल्हा रिप्रेझेंट नसतं, बसायचं नाही मागं जाऊन तिथं. 5 days आय वॉज द ॲक्टिव्ह पार्टिसिपंट. 1 नंबरला बसायचं, कधी पाठीमाग बसायचं नाही. 1 नंबरला सर्व ट्रेनिंग 1 नंबर बसून केलेले आहेत. ॲट द एंड ऑफ द 4th डे 5th डेला आमचा सेंड ऑफ निरोप कार्यक्रम होता. व्हाईस चान्सलर कुलगुरू त्या विद्यापीठात तिथं होते. मला सांगितलं, निधी अग्रवाल मॅडम फ्रॉम NCERT टोल्ड शहाजी सर फ्रॉम सोलापूर विल दे गिव्ह द ओव्हरऑल फीडबॅक ऑफ धिस प्रोग्राम. 35 शिक्षक 35 जिल्ह्यातून आले होते. मुंबईचे होते, पुण्याचे होते, सोलापूर त्यात नाव. का नाव आलं पुढं? राईट फ्रॉम फर्स्ट डे ही वॉज प्रेझेंटिंग, ही वॉज पुटिंग हिज आयडियाज इन द राईट वे. आणि कुलगुरू सुद्धा म्हणले, सर खूप सुंदर इव्हेंट, इतका सुंदर झाला की तुमच्या गोष्टी आम्हाला कळालं. कारण ट्रेनीज आर सॅटिस्फाईड, दॅट इज आउटकम ऑफ धिस प्रोग्राम. जेव्हा प्रशिक्षक म्हणतो खूप छान झालं, मी जेव्हा मांडलं, टीचर डिमांडेड माय स्क्रिप्ट. सर आम्हाला स्क्रिप्ट द्या. किती सुंदर लिहिलेलं आहे, खरंच इतकं छान प्रेझेंट केलेलं आहे. हे स्किल आहे मित्रांनो. NEPमध्ये डोंट स्टप युअर नॉलेज, एक्सप्रेस युअर सेल्फ. नकार डायजेस्ट, ट्राय टू डायजेस्ट द पॅसिव्हिटी. नकार घंटा पचवायची सवय ठेवा. थिंक ऑलवेज पॉझिटिव्हली. ट्राय टू बिकम टेक्नोसेव्ही. नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंगचा वापर करा, स्मार्टफोनचा वापर करा आणि मल्टीटास्किंग व्हा. रिचार्ज युअर बॅटरी. आवर बॅटरीज आर ऑलवेज रिचार्ज, नॉट द बॅटरी ऑफ धिस फ्रेंड्स. बॅटरी म्हणजे हे नव्हे, तर बॅटरी म्हणजे काय? बॉडी थकवा येतो आपला कधी कधी. गिव्ह टाईम फॉर युअर सेल्फ. दिवसभर कामात थकवा दूर करायचा, थोडा वेळ स्वतःसाठी द्या. योग करा, प्राणायाम 2 मिनटं शांत बसा, जागा बदलून बसा. जागा बदलून बसा म्हणजे या साईडला बसला टी व्ही बघत, पर त्या साईडला बसला टी व्ही बघत. दॅट इज नॉट चेंजिंग द प्लेस. बाहेर जा, मित्राकडे जा, फिरून या, बागेत जा, इकडे जा, तिकडे जा. पण काय सांगतो बरं का, बस स्टॉपवर बसतेत 4 जण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये, घरात बसतेत आई वडील भाऊ सगळे आपल्या मोबाईलमध्ये. व्हॉट इज दिस? त्यामुळं अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे एका जागी बसून बसून. टेक द बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट सर पुढं. संतुलित आहार सगळ्यांनी घ्या. 3-3, 4-4 तास सेशन जेव्हा चालतात, एखादा शिक्षक घेतो, विद्यार्थी शिक्षक बसतात, याचा अर्थ ओळखायचं आपला स्टॅमिना शिक्षकाचा. मला सर तुमचा स्टॅमिना किती आहे हो, काय थकायला तयारच नाही. मी अजून मला दिवसभर बोलू शकतो. का? ती पॅसिव्हिटी, ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. शांत झोप कधी येते? याला लांब ठेवा तिकडं लॉकमध्ये, ती शेजारीच आहे. मी सकाळी बघतो जेव्हा व्हॉट्सअप सुरू करतो, पहिला मेसेज 3-3:15ला पडतो. अरे झोपतो का नाही तो? 3:15ला मेसेज, 1:30ला मेसेज. अरे काय माणसं तुम्ही, कशाला हे? तुम्ही रात्री 10 नंतर इथे चालत बसला ना, मग झोपच येऊ देत नाही. जगातल्या समस्या असतात, कशाला वाचताय? आय नेवर सेंड मेसेज टू गुड मॉर्निंग टू एनीवन इन माय लाईफ. कधीच नाही. आला हे पण नाही त्याला, तो ओळखून घेतो, हे काय रिप्लाय देत नाही, जाऊ दे. कशाला वेळ व्हायला? गुड मॉर्निंग म्हणल्यामुळे काय माझं वेगळं काय शाळेत होणार आहे का? काय चेंज होणार आहे का? अरे गुड मॉर्निंग स्टार्ट्स बाय युअर वर्क. तू कामातनं सुरुवात केली, दिवस आपोआप चांगला जाईल. तुला मित्र गुड मॉर्निंग म्हणला, शाळेत उशिरा गेला, मुख्याध्यापक झाप झापला, दिवसभर तासाळा बोंबलला, झालं. काय होलं? शांत झोप नाही. व्यायाम, एक्सरसाइज. मित्रांनो, आपले बरेचसे शिक्षक बांधव, म्हणजे ज्या शिक्षकासोबत मी बसलोय ते अटॅकने गेलेले आहेत बरेचसे. त्याचं कारण असं आहे की हेल्थकडे केअरलेसनेस आहे. योगाचा अभ्यास करा. प्रबोलनापासून, टेम्पटेशन, बिवेअर फ्रॉम टेम्पटेशन. दुनिया एक टेम्पटेशन करने वाली दुनिया है. मैसेज येतो, आपके अकाउंट में इतने अमाउंट क्रेडिट हुई है, लिंक दिलेली आहे, क्लिक करा, जमा करून घ्या पैसे. क्लिक करतो, सगळे पैसे जातात. प्रबोलनं, अरे तू घरात बसून आहे, कसे जमा होतील पैसे? 2,27,000, 30,000. मला मेसेज हो, 24,000 जमा केलं अकाउंटला तुमच्या म्हणे. अरे कोण जमा करल? काय मी कामच नाही केलं, कुठून पैसे येतील?
कशाला उगं नाही म्हणायला शिकणे म्हणजे नाही म्हणलं कुठं मुख्याध्यापक म्हणलं वर्गावर जावा नाही, दॅट इज नॉट नाही, दॅट नाही इज इन द केस प्रबोधनाला नाही म्हणायचं हो, वेगळा अर्थ घ्यायचा. त्यामुळे त्या वाक्यावर थोडंसं हे विचार करा, कमी बोला मित्रांनो आणि काम जास्त करा. काम बोलताय जिंदगी मी, तुम्ही काम करत राहा, तुम्हाला महाराष्ट्र ओळखतोय. अरे वाशिमचा एक रिटायर्ड मुख्याध्यापक मला फोन करतोय, सर यूट्यूब इतके सुंदर व्हिडिओ होते, माझा इंग्लिश विषय आहे, मी तुम्हाला का नाही फोन केला, डिस्टर्ब नको, 10वीचा पेपर संपला, मला 3:30ला फोन आला. 62 वर्षाच्या व्यक्तीचं नाव आहे वाशिममधून. मी इतके सुंदर व्हिडिओ छान बनवले, मुलांच्या गळी उतरले, मुलांना पाठवले मी, मला खूप छान वाटलं सर, वर्गासारखं फिलिंग आलेलं, वेगळं सगळ्यापेक्षा वेगळे व्हिडिओ आहेत, असं लिहून शिकवलेलं आहे, वर्गासारखं फिलिंग. मग असं ऑनलाईन तास नाही सर, ऑनलाईन तास नाही आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. मी एवढं कसं का वर्गासारखंच वाटतंय, म्हणजे मुलांना काय पचनी पडेल हे मला कळलं होतं. उगं पीपीटी तयार करायचं फास्ट बोलत राहायचं तसं नाही आहे. म्हणजे काय कुठलं शिक्षक, बुलढाणा शिक्षक तिथून अप्रिशिएट करतात, काय स्टडी मटेरियल बनवलं, PDF बनवलं, राज्यभर गेलं, तिथून फोन खूप छान बनवलं, खूप छान आहे, अजून काय आहे का, डाऊट विचारता, अजून काय पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो थोडंसं त्याच्याकडे आपण कामावर जास्त फोकस करा. स्पीक लेस, वर्क मोर अँड वेन द ओव्हर वर्क इज देअर, कामाचा बोजा वाढला की सहकार्याची मदत घ्यायला लाजू नका, हेल्प त्यांची मागा. सो केस स्टडी आहेत. आता केस स्टडीमध्ये सांगतो, समजा माझा वर्ग सुरू आहे, एक पालक आले आहेत, पालक म्हणले सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. इन सच ए सिच्युएशन हाऊ विल यू हँडल द क्लास, कसं हँडल कराल, त्या पालकाशी मला बोलायचं आहे, क्लास माझ्यासमोर आहे, केस स्टडी काय करणार इन सच ए सिच्युएशन, तुम्ही काय करणार, काय करणार तुम्ही सांगा पहिलं, तुम्ही काय करणार, मग आम्ही सांगतो आमचं काय, सांगा ना. पालक आले, समोर थांबले, ते मुलांबद्दल चर्चा करायला आहेत, माझा क्लास पण आहे, मला पालकमधून आत्ताच बोलायचं आहे, मला तुमच्याशी भेटून जायचं आहे, मला पुन्हा वेळ नाही, आज बुधवार सुट्टी म्हणून मी आलो आहे, मला उद्या पण सुट्टी, मला मेडिसिन कामाला जातो मी, काय करणार सच ए सिच्युएशन, व्हॉट विल यू डू, हाऊ विल यू मॅनेज द क्लास, हाऊ विल यू बर्डन रिड्यूस द बर्डन, आपण बर्डन रिड्यूस कसं कराल सांगा बघ, काय करणार. आय विल गिव्ह टास्क टू द स्टुडंट्स, मॉनिटर समोर बोलवणार, एक 5-10 वाक्य देणार, सोडवत बसा, रिडिंग करत बसा, मॉनिटर म्हणजे काम देणार, किंवा कलिगला बोलवणार स्टाफरूममध्ये, एक 10 मिनिटमध्ये क्लासवर थांब, मी जर पालकाशी बोलतो. दॅट इज द हँडलिंग द सिच्युएशन. वर्ग सोडला मोकळा, वर्गातनं बाहेर गेला, गुद्दी लागली, डोकं फुटलं पोराचं, ह्याला आला मेमो, हा दवाखान्यात गेला, ह्याचा वाढला BP. क्लास सोडताना जबाबदारी नेमून दिली का नाही. त्याच्यामुळे एवढं आता आपल्याला अलर्ट राहायचं आहे. डेफिनेटली वाय लिडिंग द स्कूल, college, institution, we have to perform a lot of duties. I hope that you will take all these things positively. You are here for since 3 days. Definitely whatever you will got it, take it positively. तुम्ही जेव्हा जाताना शाळेत तुम्ही अहवाल द्या तुमच्या HMना, म्हणजे प्राचार्यांना, हे आम्हाला झालेलं आहे, हे सरांना मला हे सांगितलेलं आहे आणि हे मी शाळेमध्ये इम्प्लिमेंट करणार आहे. इम्प्लिमेंट विचारलं मी, शालेय समिती मिटिंग, अहवाल मांडला, तुम्हाला जर ते औपचपत्रक दिलं, सर गेलं ते टीमला, अध्यक्ष विचारले सर काय झालं तिथं, मग शाळेचा उपयोग त्याचा काय, तुम्ही शाळेमध्ये काय करणार, व्हॉट यू विल डू, व्हॉट विल यू इम्प्लिमेंट NEP 2020 इन माय स्कूल, कुठून सुरुवात करणार आहे, काय करेन मी, थिंक अबाउट दॅट, कम्युनिकेट विथ अदर कलिग्स, HM, बॉडी मेंबर्स, स्टाफ. Definitely positive outcome will be there. I hope that whatever the experts or resource person discuss with you, you will take it positively, stay motivated, stay blessed. You digested me since 1.5 hours. For that I am very thankful to all. Thank you so much.